US मध्येच एक कस्टमर आहे, ही इज अ प्लॅस्टिक सर्जन. आम्ही त्यांना आवळ्याच्या गोळ्या करून देतो. त्यांचे कस्टमर कोण आहेत तर लिज टेलर, सोफिया वर्गारा, किम कार्डाशियन. मग ते जे डॉक्टर आहेत ते $100 एक बाटली विकतात आवळ्याच्या 60 गोळ्यांची. तीच आवळ्याची कॅप्सूल आम्ही इकडे ₹500 विकतो आणि डॉक्टर म्हणतात नाही नाही याचा काही रिझल्ट येत नाही. ते शिलाजीत हजारो वर्षांमध्ये जे 2 दगडांमध्ये बनतं आणि ते आता टनाने विकलं जातं, तर स्कॅम आहे का तो? तुम्हालाच एक प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतं शिलाजीत कुठून येतं? म्हणजे असं म्हटलं जातं की ते हिमालयातनं येतं. जगात कुठनंही जे शिलाजीत विकलं जातंय ते हिमालयातनं येत नाही. व्हेजिटेबल ऑइलकडे लोकांचा कल जास्त आहे, पण इट इज ऑल्सो वन ऑफ द लीडिंग कॉजेस ऑफ कॅन्सर. आलं कशासाठी वापरलं जातं? सो आलं म्हणजे जर हळद आणि आवळा तुमच्या हे अर्क घेऊन किंवा असा घरात लावला केसांना तर केसांवर उपयोग होतो का? आणि हळद म्हणजे आता गोल्डन मिल्क म्हणून पण दिलं जातं ना. स्टारबक्सचा टर्मरिक लाटे किंवा गोल्डन लाटे ₹700 देऊन गोल्डन लाटे लोक आपल्याकडे पितील, पण घरी एक चिमूट दुधात घालून रात्री झोपायच्या आधी प्या जे आयुर्वेदात सांगतात ते आपल्याकडे करत नाहीत. तर ही जी वेलनेसची जी इंडस्ट्री आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं अँटी एजिंग आहे, स्किन आहे, हेअर आहे, ही जी एक मार्केट आहे ती किती मोठी आहे? आत्ता $200 बिलियन इंडस्ट्री. 200 बिलियन डॉलर. हा, आयुर्वेद आपलाच आहे, पण आपणच लोकांनी जर वेळच्या वेळी त्या आयुर्वेदाला किंमत दिली नाही, आपलाच आयुर्वेद भारताबाहेरून आपल्याकडे 10 पट किमतीला येईल. आपणच जी गोष्ट ₹400 आहे ती ₹4000 तेव्हा आपण विकत घेत असू. ऑर्गॅनिक म्हणलं की विकतं, पण ऑर्गॅनिक म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. लोकांना वाटतं की शेतातनं आणलंय म्हणजे ते ऑर्गॅनिक आहे, तर ते तसं नाही. नमस्कार देवेंद्रजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आपल्याला रोजच्या वापरामध्ये आपण हळद, आलं, दालचिनी, आवळा हे पदार्थ वापरतो आणि आता हेच पदार्थ म्हणजे न्यूयॉर्कमध्ये टर्मरिक लाटे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये अश्वगंधा गमीज आणि कोरियन जे स्किन प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आवळ्याचं सिरम म्हणून फार लोकप्रिय होतं आहे. तर हे जे आपले पारंपरिक जे वैज्ञानिक ज्याला म्हणू शकतो औषधी असे पदार्थ आहेत त्यांना जगामध्ये पुरवण्यामध्ये तुमचा खूप मोठा वाटा आहे. तर कोणकोणत्या ह्या पदार्थांना जागतिक मार्केटमध्ये जास्त मागणी आहे? सो निसर्ग बायोटेक जी आमची एक्स्ट्रॅक्शन कंपनी आहे, जवळपास 25 देशांमध्ये आणि ओव्हर 150 क्लायंट्स असे आम्ही एक्स्ट्रॅक्ट सगळे पुरवतो. आणि आपल्याकडचेच एक्स्ट्रॅक्ट्स हे म्हणजे पूर्वीपासनं आपल्याकडे आयुर्वेदामध्ये लिहिलेलं होतं की या सगळ्याला मेडिसिनल बेनिफिट्स आहेत, हेल्थ बेनिफिट्स आहेत इंटरनली किंवा स्किनसाठी, आणि हे बाहेरच्या लोकांनाही पटत गेलं आणि म्हणून आज त्याची डिमांड खूप जास्त आहे. आणि त्यातल्या मेजर हर्ब्स म्हणजे आवळा आहे, टर्मरिक आहे आणि अश्वगंधा आहे, शतावरी आहे. कोरियामध्ये तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट कॉस्मेटिक्सचा घ्या त्याच्यामध्ये गोटकुला किंवा आवळा हा वापरलेलाच आहे. पण हे सगळे भारतीय इन्ग्रेडियंट्स असताना आपलीच लोक कॉस्मेटिक्स सगळे सिंथेटिक वापरतात, विच इज अ शेम. आणि त्यामुळे आज मी आलो आणि तुम्ही मला बोलवलं याबद्दल थँक्यू. आणि आपल्याच लोकांमध्ये परत आपल्या आयुर्वेदाची आणि आपल्या इन्ग्रेडियंट्सची जागरूकता वाढावी आणि उत्साह वाढावा म्हणून मी तुम्हाला माहिती देईन. मग मला सांगा, आता आपण तर हळद नेहमीच फोडणीला पण टाकतो आणि बऱ्याच ह्याच्यात वापरतो, तर ह्या औषधांचे, हळद आहे, आलं आहे, ह्यांचे कोणकोणते असे गुणधर्म आहेत की ज्यामुळे ते एवढे लोकप्रिय झालेत? सो कसं आहे, आता लोकांचा असा फार मोठा गैरसमज आहे की हळद तर आम्ही रोजच खातो, मग ती औषधात कशाला घ्यायला पाहिजे. तर प्रॉब्लेम असा आहे की आपण हळद जेव्हा फोडणीत घालतो तेव्हा ती अगदी चिमूटभर असते. त्या चिमूटभर हळदीमध्ये ॲक्टिव्ह कंपोनंट सगळे असतात, पण शरीराला त्याचा औषध म्हणून उपयोग व्हायला जी क्वांटिटी गेली पाहिजे ती फोडणीतनं जात नाही.
म्हणजे सूज येऊ नये, अँटी इन्फ्लमेटरी. हां, मग आता हळद जी आहे इट इज अ अँटीऑक्सिडंट, इट इज अन अँटी इन्फ्लमेटरी. त्याचं COX-2 इनिबिशनची ॲक्टिव्हिटी खूप जास्त हाय आहे. पण हळद ही तुम्ही राईट प्रपोर्शनमध्ये जर घेतली नाही तर इट ॲक्ट्स ॲज फूड, इट डझंट ॲक्ट ॲज अ मेडिसिन. सो आयुर्वेदात म्हणलंय की दिवसाला तुम्ही 13 ग्रॅम हळद खाल्ली पाहिजे. म्हणजे जवळपास 3 टीस्पून हळद जर तुम्ही खाल्लीत तरच इट स्टार्ट्स ॲक्टिंग ॲज अ मेडिसिन. पण 13 ग्रॅम जर हळद तुम्ही खाल्लीत तर दुसरं काही खायची तुम्हाला ॲपेटाईटही राहणार नाही आणि भूकही राहणार नाही. सो व्हॉट वी डू ॲज अन एक्स्ट्रॅक्शन कंपनी की 13 ग्रॅम हळदीमध्ये ॲक्टिव्ह कंपोनंट जे आहेत, जिंजिबरिन असतं, लिमोनॉइड्स असतात, टर्मरोन्स असतात, कर्क्युमिनॉइड्स असतात. सो हे सगळे आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो आणि वी गिव्ह यू 13 ग्रॅम हळदीमध्ये जेवढा ॲक्टिव्ह कंपोनंट आहे तो आम्ही तुम्हाला 900 मिलीग्रॅम मध्ये देतो. सो दिवसाला 2 कॅप्सूल्स तुम्ही घेतल्या की इट इज इक्विव्हॅलंट टू इटिंग 13 ग्रॅम्स ऑफ टर्मरिक. बर. आणि मग त्यातनं तुम्हाला ती अँटी इन्फ्लमेटरी किंवा अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी यायला लागते. मग ही हळद तुम्ही कुठल्या कुठल्या देशात पाठवता आणि काय म्हणून ते वापरता की गोळ्यात घेत नाहीत ते? बरोबर. सो फिनिश्ड प्रॉडक्ट्सही आम्ही करतो बाहेरच्या कस्टमर्ससाठी, पण आम्ही ती पावडर फॉर्ममध्ये पाठवतो, लिक्विड फॉर्ममध्ये वापरतो. म्हणजे वन ऑफ आवर बिगेस्ट क्लायंट्स इज वन ऑफ द बिगेस्ट कॉस्मेटिक कंपनीज इन द वर्ल्ड आणि एस्टे लॉडर. सो एस्टे लॉडर तुमच्याकडे? एस्टे लॉडर आमच्याकडनं आवळा घेतं, हळद घेतं, दे बाय इट इन लिक्विड फॉर्म आणि त्याचं ते हेअर फॉल कंट्रोल करण्यासाठी त्यांची एक हेअर केअर प्रॉडक्टची रेंज आहे. त्याच्यामध्ये ते आवळा आणि हळद वापरतात. आणि त्यांचं मग 8 वर्ष त्यांनी आधी रिसर्च केला आणि इट टूक अस 8 years टू गेट इन टू दॅट कंपनी. सो ह्या पातळीवरती जाऊन बोटॅनिकल्समध्ये बाहेरच्या कंपन्या रिसर्च आज करतात. आणि हळद म्हणजे आता गोल्डन मिल्क म्हणून पण दिलं जातं ना? एक्झॅक्टली. सो स्टारबक्सचा टर्मरिक लाटे किंवा गोल्डन लाटे म्हणून एक प्रॉडक्ट आहे. सो त्याच्यामध्येही ते हळद वापरतात इन अ लिक्विड फॉर्म ॲज वेल ॲज इन अ पावडर फॉर्म. पण 700 रुपये देऊन गोल्डन लाटे लोक आपल्याकडे पितील, पण घरी एक चिमूट दुधात घालून रात्री झोपायच्या आधी प्या, जे आयुर्वेदात सांगतात, ते आपल्याकडे करत नाहीत. सो ती स्टाईल किंवा तो ट्रेंड एकदा परत भारतामध्ये सुरू व्हायची गरज आहे. ती हळद तुम्ही आणली आहे का? त्याचा एक्स्ट्रॅक्ट तुम्ही पावडर फॉर्ममध्ये करता ती? हां. सो ही अशी बेसिकली हळद आहे. मग हे असं तुम्ही स्टारबक्स वगैरे यांना प्रोव्हाइड करता का? आता तुम्ही ती हळद बघाल, तुम्हाला असं वाटेल की ही तर हळदीची पावडर दिसतीये. पण एखादं रॉ मटेरियल तुम्ही घेतलं की त्याच्यामध्ये स्टार्च असतं, फायबर्स असतात, बरेचसे ऑर्गॅनिक कंपोनंट्स असे असतात की त्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू डेफिनेटली असते, पण त्या सगळ्यालाच नेहमी मेडिसिनल व्हॅल्यू असेल असं नाही. सो व्हॉट वी डू ॲज अ कंपनी की त्याच्यामधले जे एसेन्शियल कंपाऊंड्स आहेत ते सगळे आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो आणि दे आर रिकंबाइंड टू फॉर्म अ फुल स्पेक्ट्रम एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये ऑइल सोल्युबल, वॉटर सोल्युबल, अल्कोहोल सोल्युबल सगळे मॉलिक्युल्स येतात आणि ते तुम्ही जेव्हा एका स्पेसिफिक डोसमध्ये घेता तेव्हा यू आर मीटिंग ऑल द मेडिसिनल रिक्वायरमेंट्स. आता दालचिनी जी आपण म्हणतो घालतो मसाले भातात वगैरे, मला असं वाटतं त्यांनी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, डायबिटीसला शुगर कमी व्हायला मदत होते, तर ती कोण कोण वापरतं? सो सिनॅमन आमच्याकडे कॅनडामध्ये एक क्लायंट आहे. सो दे यूज सिनॅमन ॲज अ स्मूदी बूस्टर. अच्छा. सो तिकडे स्मूदीज प्यायची म्हणजे अतिशय हेल्दी असा ट्रेंड आहे. सो त्याच्यामध्ये बूस्टिंग करायला ते अश्वगंधाची पावडर, सिनॅमनची पावडर, कोणाला स्ट्रेस असेल तर बॅकोपाची पावडर, असं ते त्या स्मूदी बूस्टर्समध्ये घालतात. सो त्यातनं तुम्हाला त्याचा ॲक्टिव्ह डोस पण मिळतो, प्लस यू गेट द मेडिसिनल बेनिफिट आउट ऑफ इट. आता सिनॅमन कसं आहे, सिनॅमनमध्ये सिनॅमिक अल्डिहाइड म्हणून जो त्याचा ॲक्टिव्ह आहे, म्हणजे दालचिनीची पावडर जर तुम्ही खाल्लीत तर जो तिखटपणा जाणवतो दॅट इज बिकॉज ऑफ दॅट सिनॅमिक अल्डिहाइड आणि तो ॲक्टिव्ह आहे. तर तो तुमच्या जिभेवरती जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा इट ॲक्टिवेट्स द सेम रिसेप्टर्स दॅट ॲक्टिवेट की तुम्ही साखर खाल्ल्यावर जे होतं ते. आणि सो द बॉडी स्टार्ट सिक्रेटिंग इन्सुलिन टू डायजेस्ट दॅट शुगर आणि त्याच्यामुळे साखर पोटात न जाता
तुम्हाला जे ऍक्टिव्हिटी मिळते दॅट इज हाऊ इट मॉड्युलेट्स युअर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. पण किती खायची रोज हळद तुम्ही 50 मिलीग्रॅम 100 मिलीग्रॅम एक्स्ट्रॅक्ट. जर तुम्ही दालचिनी जी आहे ती 50 मिलीग्रॅम 100 मिलीग्रॅम ऍक्टिव्ह जर एक्स्ट्रॅक्ट असेल तर. जर रॉ मटेरियल असेल तर एक 2 ते 3 ग्रॅम तुम्हाला दालचिनी दिवसाला खाल्ली पाहिजे. पण त्याचाही प्रॉब्लेम तोच आहे की 2-3 ग्रॅम तुम्ही दालचिनीमध्ये सिनॅमन चॅलेंज एक आला होता. चमचा लोक सिनॅमन खात होते आणि दे वर चोकिंग ऑन इट विच बिकेम अ हेल्थ हॅझर्ड. US एस्पेशली खूप प्रॉब्लेम झाला होता. मग गव्हर्नमेंटला येऊन सांगायला लागलं की असलं काहीतरी करू नका. सो युझिंग एक्स्ट्रॅक्ट इज ऑलवेज इझियर. आणि मग आता एक किस्सा तुम्हाला सांगतो. माझ्या बायको ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे, डॉक्टर आरती. शी इज ऑल्सो द फेस ऑफ निसर्ग हर्ब्स. तर तिची छोटी OPD पण आहे. आणि एक इसम तिच्याकडे आले होते अतिशय घामाघूम आणि तिचं जस्ट OPD आहे. सो तिथं मेडिकल सेटअप असा फार नाही आहे. ती लोकांना तपासते आणि शी प्रिस्क्राईब्स मेडिसिन्स. तर तिला असं वाटलं की त्यांना हार्ट अटॅक येतोय आणि ही वॉज एक्स्ट्रीमली हायपोग्लायसेमिक. आमच्या एक्स्ट्रॅक्टची एक चिमूट तिने त्यांच्या जिभेवरती टाकली आणि विदिन 4 मिनिट्स ही वॉज रेडी टू गो. स्वतः स्कूटीवर आले होते, तसेच स्कूटी चालवत जाऊन हॉस्पिटलला ॲडमिट झाले. सो दिस इज द पॉवर ऑफ आयुर्वेदा वेन यूज प्रॉपरली. मग ते सिनेमनची त्यांना सिनेमनचा एक्स्ट्रॅक्ट चक्क तिने त्यांच्या जिभेवरती 2 चिमूट टाकल्या. आणि आमचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचं कॉम्पोजिशन इज सच की द बॉडी रेकग्नायझेस इन्स्टंटली की ही दालचिनी आहे. आणि इट इज ॲब्सॉर्ब्ड, मेटाबोलाइज्ड आणि डायजेस्टेड इन द बॉडी एज फूड. आणि तो जो रेकग्निशन आहे इन्ग्रेडियंटचा इट कॅन ओनली कम वेन यू हॅव ऑल द कंपोनंट्स टुगेदर. म्हणजे तुम्ही आयसोलेटेड कंपाऊंड्स दिले की शरीराला वेळ लागतो समजायला की काय येतंय शरीरामध्ये. जर तुम्ही फुल स्पेक्ट्रम दिला तर ती नॅचरल गोष्ट आहे आणि ही आपल्याला उपयोगाची आहे. हे शरीर ओळखून ॲब्सॉर्बही पटकन करतं. पण आता आलं आपण तर चहात पण घालतो ते चवीसाठी. मग प्रॉब्लेम तिथेच आहे की ऍक्टिव्ह कंपोनंट जो आहे, आता आल्यामध्ये जिंजर ऑल्स असतात. तर जिंजर ऑल्स ऍक्ट ॲज अन अँटी इन्फ्लमेटरी. त्याची जी ऍक्टिव्हिटी आहे सूज कमी करण्याची किंवा पेन रिलिव्हिंगची इट इज ॲज गुड ॲज एनी ॲलोपॅथिक मॉलिक्यूल. पण ते त्या लिमिटमध्ये घेतलं गेलं पाहिजे. मग आता तुम्ही खूपदा एखादा मसाज ऑइल लावता, त्याला जी जळजळ होते तर ती जळजळ इधर रेड चिलीमधनं असते किंवा आल्यामधनं असते. म्हणजे बरेच आयुर्वेदिक ऑइल्स असे आहेत की त्याच्यामध्ये दे यूज जिंजर ॲज अ COX-2 इनिबिटर. म्हणजे लोकल जिथे पेन असेल तिथं ॲप्लिकेशन केलं की इट ॲक्ट्स ॲज अ अँटी इन्फ्लमेटरी आणि सूज कमी होते. तर ती आल्यामुळेच होते. पण आल्याचा तुम्ही रोज 4 कप चहा पिताय म्हणून तेवढं ऍक्टिव्ह तुमच्या शरीरामध्ये चहातनं जाऊ शकत नाही. मग तुम्ही असं आलं पण कॅप्सूलमध्ये देता की असं ऑइलमध्ये की अर्क म्हणून देता? सो अर्क म्हणून सुद्धा आहे. पोटामध्ये आम्ही युजली आमच्या प्रॉडक्टमध्ये 5 ते 8 मिलीग्रॅम आलं घालतो, आल्याचा एक्स्ट्रॅक्ट घालतो आणि इट इज अ व्हेरी पोटंट एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे रेग्युलर आल्यामध्ये 0.2% जिंजर ऑल्स असतात. आमचा जो एक्स्ट्रॅक्ट असतो तो 5% जिंजर ऑलपासून सुरू होऊन 40% जातो. आणि मग त्याचा 2 ते 5 मिलीग्रॅम डोस इज पोटंट इनफ टू ॲक्ट ॲज अन अँटी इन्फ्लमेटरी. सो आम्ही काय करतो आमच्या एक्स्ट्रॅक्शन कंपनीमध्ये वी वर्क विथ अबाउट 250 डिफरंट इन्ग्रेडियंट्स. त्यातल्या बऱ्याचशा इन्ग्रेडियंट्सचा अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी डेटा आम्ही केलेला आहे. म्हणजे आता तुम्ही पण डॉक्टर आहात, सो तुम्हाला IC50 किंवा LD50 माहिती आहे. सो तसं जे इन्हिबिटरी कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं आम्ही स्टडी केलेलं आहे की इन्फ्लमेशन असेल तर ते 50% कमी करायला एखादा एक्स्ट्रॅक्ट किती वापरला गेला पाहिजे याच्या स्टडीज करून मग आम्ही ठरवतो की डोस प्रत्येक एक्स्ट्रॅक्टचा काय असला पाहिजे. पण मग हे आलं पण तुम्ही एक्सपोर्ट करता? आलं पण एक्सपोर्ट करतो, हळद पण एक्सपोर्ट करतो. आलं कशासाठी वापरलं जातं? सो आलं अँटी इन्फ्लमेटरी म्हणून मेजॉरिटी आहे. प्लस फूडमध्ये फ्लेवरिंगसाठी सुद्धा आलं वापरलं जातं. कुठल्या देशात तुम्ही पाठवता? आम्ही US पाठवतो, युरोपमध्ये पाठवतो. आणि आमची टेक्नॉलॉजी अशी आहे की आम्ही सिलेक्टिव्हली एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे आमच्याकडे आल्याचा एकच प्रकार नाही आहे. आम्ही एक्स्ट्रॅक्शन असं करतो की त्या आल्यामधनं तुम्हाला फक्त आल्याची चव
आणि आल्याचा वास हे पण मिळेल. आणि मग दुसऱ्या प्रकारचं आलं आहे ज्याच्यामध्ये यू गेट द टेस्ट, यू गेट द स्मेल आणि यू गेट द पंजन्सी. जो तिखटपणा आल्याचा असतो तो स्पेसिफिकली मेडिसिनमध्ये वापरला जातो. जिथं तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल जिंजर एल आहे किंवा बेकरी ॲप्लिकेशन्स आहेत, जिंजर ब्रेड करायचं आहे, ज्याला तुम्हाला आल्याची चव पाहिजे पण तुम्हाला तिखटपणा नको आहे, तिथे मग ते लाईट कलरचं ऑइल वापरलं जातं. सो असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता युझिंग द एक्स्ट्रॅक्ट्स दॅट वी हॅव. पण मग हे आलं एवढं प्रोक्युअर कुठून करता तुम्ही? सो आता मी साताऱ्याचा आहे आणि सातारा, सांगली, वाई हे आलं आणि हळद याचं माहेरघर म्हणलं जातं. कारण मेजॉरिटी आमच्या साताऱ्याच्या आजूबाजूचं क्रॉप जे आहे ते आलं आणि हळद भरपूर आहे. सो हळद म्हणजे ती आंबे हळद नव्हे? नाही, रेग्युलर हळद. सो तुम्ही सांगलीला गेलात तर खूप मोठा बाजार भरतो हळदीचा. सो बरीचशी प्रोक्युअरमेंट आमची लोकली होते. प्लस आमचं स्वतःचं 30 एकराचं ऑर्गॅनिक फार्म आहे. तिथे आम्ही एक पाण्याशेजारी आणि एक अगदी 2000 फूट दरीच्या काठाला असे आमचे 2 फार्म्स आहेत. तिथे आम्ही स्वतः आलं हळद उगवतो आणि याच्यातनंच आमचा स्वतःचाही रिसर्च असा होतो की टॉपोग्राफी जर बदलली तर बोटॅनिकल कॉन्स्टिट्युएंट्समध्ये काय फरक पडतो. सो याचाही अभ्यास आम्ही थोडाफार करतो. आणि बाकीचे प्रॉडक्ट्स म्हणलात तर आमचं ऑल इंडिया सोर्सिंग आहे. कारण शेवटी एका ठिकाणी सगळं उगवू शकत नाही. आता दालचिनीच आपण बोलत होतो. सो दालचिनीतही 2 प्रकार आहेत परत. एक कॅसिया म्हणून एक असतो आणि झिलॅनिकम म्हणून एक असतो. तर कॅसिया भारतात उगवते, झिलॅनिकम फक्त श्रीलंकेतच उगवते. सो मग ज्यांना सिलोन सिनॅमन म्हणतात ती पाहिजे असते मग तेव्हा आम्ही श्रीलंकेतनं इम्पोर्ट सुद्धा करतो. आणि अश्वगंधा ते कशासाठी? ते तर हल्ली अश्वगंधा, हो आता अश्वगंधा इज द सुपर हर्ब. प्रत्येक माणसाला अश्वगंधा हवी आहे आणि प्रत्येक माणसाला अश्वगंधा घ्यायची आहे. घेतली पाहिजे का? घेतली पाहिजे. काय उपयोग आहे त्याचा? अश्वगंधा तुमच्या एनर्जी लेवल मॉड्युलेशनसाठी खूप चांगला आहे, इम्युनिटीसाठी खूप चांगला आहे आणि स्ट्रेस रिलीफसाठी पण खूप चांगलं आहे. आत्ता आम्ही एक नवीन प्रॉडक्ट डेव्हलप केलं आहे. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ब्राह्मी आणि अश्वगंधा. सो 120 दिवसाची आम्ही क्लिनिकल ट्रायल केली. त्याच्यामध्ये जवळपास 60 पेशंट होते कंट्रोल ग्रुपमध्ये आणि 60 पेशंट होते जे ॲक्च्युली प्रॉडक्ट घेत होते. तर त्यातनं दिसून असं आलं की तुमचा स्ट्रेस हॉर्मोन जो असतो कॉर्टिझॉल, एका महिन्यामध्ये 32% जवळपास रिडक्शन होतं. आणि डोपामिन विच इज युअर हॅपीनेस हॉर्मोन, जवळपास एका महिन्यामध्ये 40% डोपामिन सिक्रिशनमध्ये वाढ होते. त्यांनी तुम्हाला झोप चांगली लागते. आणि आयुर्वेदातही म्हणलेलं आहे की झोप जी आहे दॅट इज युअर अल्टिमेट मेडिसिन. तुम्ही काहीही खा, कितीही व्यायाम करा, जर तुमची झोप चांगली नसेल तर तुमची हेल्दी बॉडी असूच शकत नाही. सो अशा क्लिनिकल रिसर्चमधनं जे येतं सो त्याच्यातनं आम्ही दाखवून दिलं की अश्वगंधा ही फक्त आयुर्वेदात लिहिली आहे म्हणून घेऊ नका. ॲक्च्युली त्याच्यामागे बॉटॅनिकल सायन्स आहे आणि त्याचं काही पाथवेज ते शरीरातले बदलत आहे ज्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतोय, झोप चांगली लागते आणि दॅट अल्टिमेटली लीड्स टू अ हेल्दियर बॉडी. मग अश्वगंधा तुम्ही कुठे एक्सपोर्ट करता? सो अश्वगंधा मोस्टली मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये उगवते. त्याला अतिशय ड्राय असं क्लायमेट लागतं. आम्ही युरोपमध्ये पाठवतो. तिथे ते काय टॅबलेट्स म्हणून विकतात? ते टॅबलेट्स करतात, गमीज करतात, कॅप्सूल्स करतात. आमचा एक क्लायंट आहे त्यांचं टिंक्चर आहे. सो बेसिकली लिक्विड फॉर्ममध्ये सबलिंग्वल डिलिव्हरी, डायरेक्ट जिभेखाली 2 थेंब टाकले की तुम्हाला पोटात जो घेता तुम्ही डोस त्याच्या 1/10 लागतो. कारण सबलिंग्वल डिलिव्हरीला ते डायरेक्ट ब्लडस्ट्रीममध्ये ट्रान्सफर होतात ॲक्टिव्स. सो त्याची परमिएबिलिटी टेस्ट पण आम्ही करतो की आमचे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत ते त्या ब्लडमध्ये जात आहेत का. मग आत्ता जी हळदच आपण बघितली त्याला लोक ब्लॅक पेपर वापरतात ॲब्सॉर्प्शन वाढवण्यासाठी. आम्ही हळदीमधलेच कंपाऊंड वापरून हळद अशी केली आहे की त्याला ब्लॅक पेपर घालायची गरजच नाही. डायरेक्टली तुम्ही हळद आहे त्याच्यातलेच ॲक्टिव्ज आहेत आणि ब्लड सिरम डेटामधनं आम्ही प्रूव्ह केलं आहे की इट इज 64 टाइम्स मोर बायो अवेलेबल दॅन 95% कर्क्युमिन.
कारण 95% जेव्हा तुम्ही एखादा मॉलिक्यूल आयसोलेट करताय, शरीरात गेल्यावर शरीराला कळतच नाही की हा उपयोगाचा मॉलिक्यूल आहे का रिजेक्ट करायचा आहे, आणि अल्टिमेटली तो रिजेक्ट करतो आणि मग रिझल्ट येत नाही. पण मग हे तुम्ही आता तुमची फार्म्स आहेत किंवा तुम्ही प्रोक्युअर पण करता, तर त्याचं एक्स्ट्रॅक्ट म्हणजे अर्क काढण्याची प्रोसेस काय आहे, आणि तुमची मला वाटतं लॅब इथेच आहे का बाहेर आहे? नाही, सो फॅसिलिटी सगळी साताऱ्यात आहे आणि अर्क किंवा एक्स्ट्रॅक्ट काढायच्या बऱ्याच पद्धती आहेत. सो आम्ही CO2 एक्स्ट्रॅक्शन वापरतो, जिथे कार्बन डायऑक्साईड गॅस हा अतिशय हाय प्रेशरला सॉल्वंट म्हणून वापरला जातो. सो आत्ता ट्रेंड काय आहे की तुमचा प्रॉडक्ट हेवी मेटल फ्री पाहिजे, हो, मायक्रोबियल फ्री पाहिजे. तर तो कसा होऊ शकतो, तर त्याच्यातली वन ऑफ द प्रिफर्ड मेथड्स, भारतामध्ये एवढा त्याला मार्केट नाही आहे कारण ते प्रॉडक्ट फार एक्सपेन्सिव्ह होतात, पण US मध्ये, युरोपमध्ये, कॅनडामध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये आम्ही CO2 एक्स्ट्रॅक्ट्स रेग्युलरली निसर्ग बायोटेकमधून विकतो. आणि त्याची प्रोसेस अशी आहे की कार्बन डायऑक्साईड गॅसला तुम्ही 300 बार किंवा 4,500 PSIला तुम्ही कॉम्प्रेस करता आणि तेव्हा इट स्टार्ट्स ॲक्टिंग ॲज अ सॉल्वंट. मग आपल्या गाडीच्या चाकात 32 PSI प्रेशर असतं, आम्ही हे 4,500 PSIला करतो. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होतं की तुमचा सॉल्वंटच नाही आहे, मग द गॅस इज द सॉल्वंट. सो ते एक्स्ट्रॅक्शन झाल्यावरती तो गॅस फक्त उडवून लावला की यू गेट अ व्हेरी प्युअर प्रॉडक्ट, आणि त्याच्यात रेसिड्युअल सॉल्वंट नसतात, हेवी मेटल नसतात, आणि CO2 हा गॅस असा आहे की तो फूडमध्ये वापरला जातो मायक्रोबियल कंटॅमिनेशन घालवण्यासाठी, आणि इथं तुम्ही प्रोसेसिंगलाच CO2 वापरताय. सो द प्रॉडक्ट बिकम्स व्हेरी प्युअर, व्हेरी पोटंट. म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर 100 किलो अश्वगंधामधून तुम्हाला 1 किलो एक्स्ट्रॅक्ट मिळतो. आणि जेव्हा अश्वगंधा रॉ मटेरियलचा दिवसाचा आयुर्वेदाप्रमाणे डेली डोस हा 5 ग्रॅम आहे, तोच आमचा CO2 एक्स्ट्रॅक्टचा डेली डोस तुमचा 30 ते 50 मिलीग्रॅम आहे. सो एखाद्या बॉटॅनिकलमधला ॲक्टिव्ह तुम्हाला फार्मास्युटिकल स्टाईलमध्ये जर डोसिंग करायचं असेल तर CO2 एक्स्ट्रॅक्शन इज अ व्हेरी गुड मेथड. मग दुसरी मेथड आहे की काढा पद्धती. सो तुम्ही एखादी हर्ब घेता, ती पाण्यामध्ये उकळता, नंतर ती हर्ब चाळून बाहेर काढता, आणि जे पाणी असतं त्याच्यामध्ये सगळे वॉटर सोल्युबल जे ॲक्टिव्ज आहेत ते सगळे डिझॉल्व्ह झालेले असतात, आणि मग इदर त्याचं डिहायड्रेशन केलं जातं त्या पाण्याचं, किंवा त्याचं स्प्रे ड्राईंग करून जो एक्स्ट्रॅक्ट केला जातो, तर दॅट इज द पावडर फॉर्म ऑफ एक्स्ट्रॅक्ट. आणि मग आयुर्वेदामध्ये जे सगळे प्रॉडक्ट्स भारतात मिळतात तर ते युजली फक्त वॉटर सोल्युबल कंपाऊंड्सच वापरून केलेले जातात, आणि मग लोक म्हणतात की ॲब्सॉर्प्शन नाही आहे, रिझल्ट्स येत नाही आहेत. सो दॅट इज बिकॉज की तुम्ही फुल स्पेक्ट्रम एक्स्ट्रॅक्ट देतच नाही आहे प्रॉडक्टमध्ये, त्यामुळं शरीरात ॲब्सॉर्प्शन पण होत नाही. आणि माणसाची जी सेल आहे, म्हणजे ह्युमन सेल जी आहे, त्याचा फर्स्ट लेअर इज लिपिड. तर तुम्ही तेल आणि पाणी जसं मिक्स होऊ शकत नाही, तसंच तुम्ही एखादा वॉटर सोल्युबल कंपाऊंड जर सेलमध्ये पुश करायचा प्रयत्न करत असाल तर ती बॉडी ॲब्सॉर्ब कशी करणार. सो मग तिथे लिपिड सोल्युबल मॉलिक्युल्सचा उपयोग खूप होऊ शकतो. आता आम्ही काय करतो, हर्ब्स आम्ही तुपात सुद्धा करतो, म्हणजे यू बॉईल देम इन घी आणि दॅट एक्स्ट्रॅक्ट्स द ऑइल सोल्युबल मॉलिक्युल्स. म्हणजे घृत जे आहे ती सेम प्रोसेस आम्ही तूप न वापरता करतो, आणि दॅट इज द कोर टेक्नॉलॉजी दॅट निसर्ग बायोटेक युजेस फॉर ऑल इट्स एक्सपोर्ट्स. आता तुम्ही तूप म्हणालात म्हणून आयुर्वेदामध्ये तुपाचा तर उपयोग सांगितला आहे, ऑफकोर्स. पण बऱ्याचदा हल्ली लिपस्टिक्स म्हणा किंवा काही कॉस्मेस्युटिकल्समध्ये तूप वापरतात. बरोबर. तर तुम्ही कॉस्मेस्युटिकल्स, न्यूट्रिस्युटिकल्स ही कोणकोणत्या प्रकारची तुम्ही बनवता? सो न्यूट्रास्युटिकल्समध्ये बरेच फॉर्मॅट्स आधी आहेत. न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे काय हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके. सो तुम्हाला म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की माणसांनी 2,000 कॅलरी दिवसाला कन्झ्युम केलेच पाहिजेत. तर ते कशातनं येतात, तर ते प्रोटीनमधनं येतात, कार्बोहायड्रेटमधनं येतात, फॅट्समधनं येतात, आणि तूप हे इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅट्स. व्हेजिटेबल ऑइलकडे लोकांचा कल जास्त आहे, पण इट इज ऑल्सो वन ऑफ द लीडिंग कॉजेस ऑफ कॅन्सर. कुठले ऑइल्स? सगळे व्हेजिटेबल ऑइल्स, सनफ्लॉवर ऑइल असू दे, हे अस्तित्वात नव्हते. सीड ऑइल्स आर नॉट हेल्दी. इट इज सायंटिफिकली प्रूव्हन
तूप तुम्ही किती खा, सगळे म्हणतात किती तूप खा तुम्ही जाड होणार नाही, तसं नाही आहे. तूप तुम्ही खाल्लं एका प्रमाणाबाहेर तर डेफिनेटली तुम्ही जाड व्हाल, पण इट इज अ हेल्दियर फॅट. आणि माणसाला एव्होल्युशन थ्रू जेव्हापासनं डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स सुरू झालं आणि दूध आपल्याला मिळतं आणि इट इज न्यूट्रिशियस हे कळालं, तेव्हापासनं त्या ॲनिमल फॅट्सची आपल्या ह्युमन बॉडीला सवय झालेली आहे. सो आय वुड ऑलवेज से की सीड ऑइल्सपेक्षा तुपाकडं कल जास्त असावा. तर न्यूट्रास्युटिकल म्हणजे काय की जे अन्नामधनं तुम्हाला पोषण मिळू शकत नाही ते तुम्ही एक्सटर्नली देता, सप्लिमेंट. सो न्यूट्रास्युटिकल ही बाहेरची टर्म आहे. US मध्ये लोक म्हणतात की इट इज अ न्यूट्रास्युटिकल सप्लिमेंट. भारतामध्ये आपण आपलं सप्लिमेंट म्हणलं तरी चालू शकतं. सो विटॅमिन D आहे, विटॅमिन C आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, या सगळ्या न्यूट्रास्युटिकल्स आहेत. आणि मग आयुर्वेदिक औषधं म्हणजे जे बॉटॅनिकल बेस्ड असतात त्याला बेसिकली आयुर्वेदिक औषधं तुम्ही म्हणू शकता. आणि कॉस्मॉस्युटिकल्स आर बेसिकली असे प्रॉडक्ट की जे फक्त सौंदर्य प्रसाधन म्हणून नाही, पण दे आर डुईंग सम मॉड्युलेशन ऑन युअर स्किन आणि त्यातनं मग तुम्हाला इफेक्ट मिळतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल सोरायसिस आहे, तर जे रेडनेस ऑफ स्किन असते, जे सालं बेसिकली निघतात त्वचेची, तर त्याला तुम्ही एखादा प्रॉडक्ट जर लावलात मॉइश्चरायझेशनसाठी किंवा ती कंडिशन कमी करण्यासाठी, तर दॅट कॅन बी टर्म्ड ॲज अ कॉस्मॉस्युटिकल, की जिथं तो कॉस्मेटिक प्रॉडक्ट पण आहे आणि ॲट द सेम टाइम इट इज हॅव्हिंग अ न्यूट्रास्युटिकल ॲक्टिव्हिटी, तर दॅट इज अ कॉस्मॉस्युटिकल. कुठले तुमचे असे अर्क आहेत की जे कॉस्मेस्युटिकलमध्ये पण वापरले जातात किंवा तुम्ही एक्सपोर्ट करता आणि न्यूट्रिस्युटिकलमध्ये वापरले जातात? सो आता लाईक आय सेड की हळद आणि आवळा याचं जे कॉम्बिनेशन आहे ते आम्ही एस्टे लॉडरला देतो आणि ते यूज इट फॉर हेअर ग्रोथ, म्हणजे हेअर फॉल कमी करण्यासाठी किंवा केसाचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी. पण लोकल ॲप्लिकेशन नाही. सो इट इज अ शॅम्पू, इट इज अ कंडिशनर, सिरम पण आहे, त्यांचे 5-6 प्रॉडक्ट्सची रेंज आहे बेस्ड ऑन दोज 2 हिरो इन्ग्रेडियंट्स. तर मग ते प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे जर हळद आणि आवळा तुमच्या हे अर्क घेऊन किंवा असा घरात लावला केसांना तर केसांवर उपयोग होतो का? डायरेक्ट एक्स्ट्रॅक्ट वापरायला थोडंसं अवघड आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन मी म्हणलं तसं खूप जास्त आहे. आता उदाहरण द्यायचं तर तुम्ही घरी जर आवळा किसला, त्यात हळद टाकली आणि लावली केसांना, करू शकता ऑफकोर्स, पण ऍब्सॉर्प्शन किती होणार हा पण प्रश्न असतो. डायरेक्ट नॅचरल एखादी तुम्ही गोष्ट वापरली तर ती कधीही उपयोगाची आहे, पण आवळा सगळ्यांनाच सगळीकडे चांगल्या क्वालिटीचा मिळू शकतो असं नाही. चांगल्या म्हणजे आवळ्याचे कोणते प्रकार आहेत? सो आवळ्याचे प्रकार बरेच आहेत, पण तो चांगला आहे का नाही हे तुम्ही फक्त आवळा बघून सांगू शकत नाही. मग आता याचं साधं उदाहरण द्यायचं तर मी जेव्हा लहान होतो तेव्हा पेरू छोटे असायचे पण ते गोड असायचे. आज तुम्ही बाजारात बघितलं तर मस्क मेलन एवढे पेरू आहेत, पिंक असतात, आतनं गुलाबी असतात, गोडी अजिबात नाही, पाणचट असतात. सो सेम हे सगळ्याच म्हणजे एखादी गोष्ट कमर्शियलाइज झाली की त्याच्यामध्ये नवीन हायब्रिड व्हरायटीज येतात आणि मग त्याच्यामध्ये ते न्यूट्रिशन खरंच आहे का नाही हे चेक केल्याशिवाय तुम्ही सांगू शकत नाही. म्हणजे आवळे सुद्धा पूर्वी छोटे असायचे, आता आवळे सुद्धा मोठे टपोरे येतात, हिरवे गार असतात आणि मग अरे फारच छान आवळा आहे, तर तेही हेल्दी आहेत, मी नाही म्हणत नाही, पण जी ॲक्टिव्हिटी आपल्याला शरीरात पाहिजे त्याच्यासाठी ते किती उपयोगी आहेत हे टेस्टिंग करूनच सांगता येईल. पण मग एखाद्याने ठरवलं की आवळा घ्यायचा तर रोज एक आवळा घ्यावा का? हो, डेफिनेटली. विटॅमिन सी साठी प्लस आवळा हा अतिशय कूलिंग अशी प्रॉपर्टी आवळ्याची आहे. अँटी इन्फ्लमेटरी म्हणून सुद्धा आवळा खूप चांगला काम करतो. त्यामुळे रोज 1-2-3 तुळशीची पानं, एखादा आवळा आणि आमचा हळदीचा एक्स्ट्रॅक्ट असं घेतलं तर तुम्हाला तुळशीची पानं, आवळा आणि आमची हळदीचा एक्स्ट्रॅक्ट हा जर तुम्ही रोज घेतलात तर डेफिनेटली बरेचसे आजार शरीरातले कमी होऊ शकतात. आता तुम्हाला डोसिंगचं जर मी सांगितलं तर हळदीचा जो IC50 आहे म्हणजे इन्हिबिटरी कॉन्सन्ट्रेशन टू 50 इन्फ्लमेशनसाठी, तर आमच्या एक्स्ट्रॅक्टचा 0.2% आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या 100 ग्रॅममध्ये 200 मिलीग्रॅम फक्त जर एक्स्ट्रॅक्ट घातलात तर तो प्रॉडक्ट तुमचं इन्फ्लमेशन 50% कमी करेल. तर दॅट इज द
ॲक्टिव्हिटी ऑफ टर्मरिक इन द बॉडी, पण मग ते हा डोस वापरून प्रॉडक्ट डेव्हलप केले जातात. आणि डायरेक्ट तुम्ही एखादं मटेरियल वापरत असलात तर व्हेरी गुड, पण मग ते बरोबर वापरलं जातंय का नाही, त्याचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होतंय का नाही, ते किती वेळ ठेवायचं, हे सगळं करत बसण्यापेक्षा ऑनलाईन रिसर्च करून चांगली कंपनी शोधून काढा आणि त्यांचे प्रॉडक्ट्स वापरा. निसर्ग हर्ब्सचे प्रॉडक्ट्स वापरा. एक्झॅक्टली. ना आपण त्या विषयावर आहोत म्हणून विचारते की निसर्ग हर्ब्स हे तुम्ही डायरेक्ट तुमची फॉर्म्युलेशन्स देता ना, तर ती कोणती फॉर्म्युलेशन्स आहेत? सो निसर्ग हर्ब्स आम्ही सुरू केली 2010 साली. आणि त्याच्या मागे स्टोरी अशी आहे की माझ्या आजीला एपिलेप्सी होती आयुष्यभर, आणि तिला फिटा यायच्या, खूप त्रास व्हायचा. माझ्या बाबांनी ते डोळ्याने लहानपणापासून बघितलेलं होतं, आणि ही वॉज ऑलवेज इन सर्च ऑफ समथिंग दॅट कुड हेल्प. आणि मग त्याच्यात काय करता येईल, म्हणजे माझे बाबा ॲक्च्युली इंजिनियर आहेत, आणि ॲग्रिकल्चरमधनं त्यांनी सुरुवात केली. पहिली कंपनी जी त्यांनी काढली ती ॲग्रिकल्चर बेस्ड होती. त्या ॲग्रिकल्चरसाठी लागणारे बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्टही स्वतःच करू, कारण तुमच्या रॉ मटेरियल्सची जर क्वालिटी चांगली नसली तर तुमचा फिनिश्ड प्रॉडक्ट चांगला असू शकत नाही. म्हणून मग त्यांनी एक्स्ट्रॅक्शनची कंपनी सुरू केली, आणि की आपल्याच प्रॉडक्टसाठी आपण स्वतः एक्स्ट्रॅक्शन करू. ते एक्स्ट्रॅक्शन करत असताना त्यांचा डॉक्टर फडक्यांबरोबर संपर्क झाला, आणि डॉक्टर फडके हे साताऱ्यात जे आर्यांगला आयुर्वेद म्हणून कॉलेज आहे त्याचे जवळपास 30 वर्ष ते प्रिन्सिपल होते. आणि डॉक्टर फडकेंच्या 5 पिढ्या हे सगळे आयुर्वेदिक डॉक्टरच होते. सो खूप जुनी पुस्तकं त्यांनी सगळी लिहिलेली होती, आणि अतिशय हुशार असे ते डॉक्टर होते. ही इज नो मोर विथ अस, वय पण त्यांचं बरंच झालं होतं. पण त्यांनी बेसिकली माझ्या बाबांनी त्यांना गुरु असं हे करून की माझ्या आईसाठी काहीतरी करा, असं करून निसर्ग हर्ब्सची सुरुवात झाली. सो फर्स्ट प्रॉडक्ट आम्ही काढला तो न्यूरोस्मार्ट म्हणून होता. अच्छा. आणि त्याचं ट्रायल ही माझ्या आजीसाठीच केलेली होती. सो ज्या तिला फिटा दर 15 दिवसाला 2-3दा यायच्या, त्या ओव्हर अ पिरियड ऑफ 6 months त्या 3 महिन्यातनं एकदा, मग 6 महिन्यातनं एकदा, याच्यावरती तिची फ्रिक्वेन्सी गेली. न्यूरोस्मार्ट काय होतं त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स? सो ज्योतिषमती आहे, शंखपुष्पी आहे, मग त्याच्यानंतर ब्राह्मी आहे, फ्लॅक्सीड आहे, सगळे नॅचरल, जिंजर आहे. सो या सगळ्या इन्ग्रेडियंट्समधनं हे होऊ शकतंय हे बघितल्यावरती मग आम्ही क्लिनिकल स्टडीज सुरू केल्या की याचा अजून कोणाला वापर होऊ शकतो. तर त्यातनं असं दिसून आलं की एक वर्षभर घेतल्यावर 5 पॉईंटनी IQ वाढतोय लहान मुलांचा. शंखपुष्पी आणि ब्राह्मी. हो, शंखपुष्पी आहे, ब्राह्मी आहे, ज्योतिषमती आहे. सो ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्समधनं मग आम्ही रिसर्च सुरू केला, आणि आजही आमचा मेन फोकस हा मेंटल वेलनेसवरच आहे. सो फोकस कसा वाढवता येईल, अटेन्शन कसं वाढवता येईल, स्ट्रेस कसा कमी करता येईल, झोप कशी वाढवता येईल. कारण तुमचं जर ब्रेन किंवा तुमचा मेंदू हा हेल्दी आणि शाबूत राहिला तर इट इज द वन दॅट इज कंट्रोलिंग युअर एंटायर बॉडी. त्यामुळं मेंदूच तुमचा जर शाबूत राहिला नाही तर तुमचं शरीर हेल्दी कसं होणार. आणि त्याच फोकसमध्ये ठेवून आम्ही निसर्ग हर्ब सुरू केलं, आणि जे प्रॉडक्ट एक्सटेन्शन पुढे केलेलं आहे तेही तसंच केलेलं आहे की डोक्यापासून सुरुवात करू, मग जॉईंट्सवरती जाऊ, मग इंटरनल एक ऑर्गन करू. जॉईंटसाठी कुठलं आहे तुमचं? सो नर्तना म्हणून एक प्रॉडक्ट आहे. नर्तना. हा, आणि मग ते नावच असं दिलंय. कोण? सो आम्ही काय केलं, पहिल्यांदा आम्ही आजीसाठी जेव्हा प्रॉडक्ट केला तेव्हा आम्ही बाहेर आमच्या एक्सपोर्ट कस्टमर्सना आम्ही हे प्रॉडक्ट्स ऑफर करायला सुरुवात केली. आणि मग तेव्हा की अरे आता याला काहीतरी वेगळं नाव देऊ, आणि ते नाव असं पाहिजे की द प्रॉडक्ट शुड स्क्रीम इंडिया. आणि मग त्यात असं की आर्थरायटिस किंवा जॉईंट पेन असणाऱ्या लोकांना काय असते इच्छा करायची, तर ती नाचता यायला पाहिजे. औषध असं पाहिजे की घेतल्यावरती 3 महिन्यात माणूस नाचला पाहिजे, आणि म्हणून ते नर्तना असं नाव ठेवलं. आजकाल प्रॉडक्टला नाव द्यायचं म्हणजे ते लिटरली बारसं केल्यासारखं आहे, कारण इतके प्रॉडक्ट्स बाजारात आहेत की नवीन नावं शोधणं पण खूप अवघड झालेलं आहे. आणि त्याची पण आम्ही क्लिनिकल स्टडी केली. त्याच्यात काय नर्तनामध्ये बोसवेलिया आहे, त्याच्यामध्ये जिंजर आहे, आणि गुगुळ आहे, बोसवेलियाज इनफॅक्ट, आणि असे बरेच म्हणजे 4-5 इन्ग्रेडियंट्सचं कॉम्बिनेशन आहे, आणि एक्स्ट्रॅक्ट आहेत सगळे. एक्स्ट्रॅक्ट आहेत सगळे.
आणि त्याचं पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकरला आम्ही क्लिनिकल स्टडी केली वा. आणि इट वर्क्स ऑन पार विथ एनसेड्स, म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्ज जे असतात इट वर्क्स ऑन पार. 3 महिन्याची क्लिनिकल स्टडी होती आणि जे एनसेड्स असतात ते तुम्ही 3-4 महिन्याच्या वर एका वेळी घेऊ शकत नाही. बरोबर आहे. हा प्रॉडक्ट नॅचरल असल्यामुळे हा तुम्ही लाईफ लॉंग घेऊ शकता. म्हणजे त्याला साईड इफेक्ट नाही, साईड इफेक्ट्स काहीच नाहीत आणि त्याचं सेफ्टी प्रोफाईल टेस्टिंग पण झालेलं आहे आणि सो रिझल्ट जे येतात ते खूप चांगले येतात. सो पीपल आर हॅपी. इट इज वन ऑफ आवर टॉप सेलिंग प्रॉडक्ट्स. आणि मुख्य म्हणजे हल्ली लोकांना जे पचनाचे आहेत, डायजेशनचे, त्यासाठी तुम्ही काय केलंय? सो डायजेशनसाठी आमचा एक पेप्सोफोर्ट म्हणून प्रॉडक्ट आहे. पेप्सोफोर्ट. हां. सो सिरप फॉर्ममध्ये आहे आणि त्याचेही रिझल्ट्स आर व्हेरी गुड. आणि आम्ही सगळे आता सिरप फॉर्म म्हणला की आधी सिरप म्हणजे काय हा लोकांना प्रश्न पडतो. तर 68% साखर आणि 32% पाणी वापरून जे करतात त्याला सिरप म्हणतात. सो बाजारात तुम्ही सिरप घेताना ते शुगर फ्री आहे का नाही हे बघणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे शुगरवरनं तुम्हाला एक मजा सांगतो. सो माझे एक काका आहेत, त्यांना डायबिटीज आहे, फास्टिंग शुगर घ्यायला लागते. सो माणूस यायचा तर हे उठायचे, दात घासायचे आणि फास्टिंग शुगर द्यायची, शुगर स्पाईक यायचा. तो काय येतो? कारण टूथपेस्टमध्ये साखर असते. आणि हे नोटीस किंवा रिअलाईज पण होत नाही लोकांना की आपण ज्या टूथपेस्टनी दात घासतोय त्याच्यात सुद्धा स्वीटनर्स आहेत जे इन्सुलिन स्पाईक करू शकतात. सो टूथपेस्टही अशा बघा की शक्यतो त्याच्यात साखर नसेल. आणि सिरपही आम्ही असेच करतो की त्याच्यात ॲडेड शुगर नाही आहे. मग ते सिरप गोड व्हायला तुम्ही काय वापरता? सो स्टिविया वापरतो आम्ही. अच्छा, स्टिविया वापरता. सो ग्लिसरीनचा बेस असतो, ग्लिसरीनला थोडा गुळगुळीतपणा असतो, त्यालाही थोडासा स्वीटनेस असतो आणि मग स्टिविया वापरला जातो. सो टूथपेस्ट घेतानाही त्याच्यामध्ये स्टिविया आहे का किंवा शुगर नाही आहे ना किंवा शुगर फ्री क्लेम आहे ना हे बघून लोकांनी घेतली तर एस्पेशली ज्या लोकांना डायबिटीज आहे तर त्यांना त्याचा डेफिनेटली उपयोग होऊ शकतो. तुम्ही स्टिविया कुठून मिळवता? सो मध्य प्रदेशात उगवते. स्टिविया अतिशय जेनरिक क्रॉप आहे. अख्ख्या भारतात जवळपास सगळीकडे स्टिविया उगवली जाते आणि त्याच्यातनं स्टिविया ग्लायकोसाइड्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि दॅट इज युज्ड ॲज अ व्हाईट पावडर. पण मग त्याची पावडर कशी करता तुम्ही? म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की पानं आणि पावडर ह्याच्यामध्ये ॲडिटिव्ज असतात की काय पावडरमध्ये? हां, तर मी म्हणलं तसं की काढा करतात आधी आणि तो काढा डिहायड्रेट केला जातो आणि मग त्याचा दगड होतो. तो दगड फोडला की त्याची पावडर होते. किंवा स्प्रे ड्राईंग करतात. स्प्रे ड्राईंग म्हणजे काय असतं की स्टार्च असतो आणि त्या स्टार्चवरती हाय प्रेशर जेटनी ते लिक्विड सोडलं जातं आणि मग ह्याचा एक मॉलिक्यूल आणि स्टार्चचा एक मॉलिक्यूल असे ते जोडून बेसिकली छोटासा त्याचा पावडरचा ग्रॅन्युल सारखा होतो आणि ती पावडर म्हणून खाली पडते. मग मंक फ्रूट मिळतं का? मंक फ्रूट भारतातलं नाही आहे, सगळं इम्पोर्ट करायला लागतं. सो मंक फ्रूट इज अ गुड स्वीटनर. म्हणजे आत्ता स्टिवियावरती अजून मंक फ्रूटला प्रेफरन्स आला आहे कारण लोकांना नाविन्य हवं असतं. तेच दिलं, आता स्टिविया झालं. 10 वर्ष लोक स्टिविया वापरत आहेत, आता तो प्रॉडक्ट जुना झाला आहे. सो मंक फ्रूट इज द न्यू ट्रेंड. पण भारतात मंक फ्रूट होत नाही. पण मंक फ्रूट म्हणजे असं मी तरी ऐकलं आहे की पूर्वी साधू किंवा असे हे ध्यानाला बसायचे तर एक त्यांना जंगलामध्ये एक मंक फ्रूट खाल्लं की त्यांना 3-3 दिवस भूक लागायची नाही. आता स्टोरीज मार्केटिंगसाठी चांगल्या करतात लोक म्हणून त्याला मंक फ्रूट म्हणायचे. मंक्स खातात ते मंक फ्रूट आणि त्यांना भूक लागत नाही. ऑफकोर्स. पण भारतामध्ये त्याचं फार म्हणजे असं कमर्शियली कल्टिवेटेड नाहीये. मंक फ्रूट आत्ता सध्या सगळं चायनातनंच आपल्याकडे येत आहे. सध्या ना सगळीकडे नॅचरल, ऑर्गॅनिक आणि हर्बल म्हटलं की वाटेल ते खपतं. बरोबर. आणि आज मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांची आपण नावं नको घेऊया आणि आयुर्वेदिक पण प्रॉडक्ट्स एवढी असतात. आणि मग जसं तुम्ही म्हणालात तसं अश्वगंधा घ्यायचं आहे, हे घ्यायचं आहे, ते घ्यायचं आहे की विकत आणायचं आणि ते खायचं असं आहे. तर हे कुठेतरी बदलायला हवं ना? सो आपल्याकडे आता कसं झालंय की ऑर्गॅनिक म्हणलं की विकतं. पण ऑर्गॅनिक म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. सो जिथे शेतामध्ये तुम्ही उगवताय ते सेंद्रिय पद्धतीने उगवलेलं असेल तर तो प्रॉडक्ट ऑर्गॅनिक म्हणला जातो. पुढे तो जिथे प्रोसेस केला आहे ती फॅसिलिटी सर्टिफाईड ऑर्गॅनिक आहे का हे बघणं महत्त्वाचं असतं.
आणि मग तिथनं येणारा जो फायनल प्रॉडक्ट आहे तो ऑर्गॅनिक असं म्हणला जातो. लोकांना वाटतं की शेतातनं आणलं आहे म्हणजे ते ऑर्गॅनिक आहे, तर ते तसं नाही. शेतीची पद्धत काय आहे, ते जर केमिकल फर्टिलायझर्स वापरत असतील तर ते शेत ऑर्गॅनिक होऊ शकत नाही. मग आता आमचं फार्म जेव्हा आम्ही ऑर्गॅनिक करायचं म्हणलं तर बऱ्याच बाहेरच्या एजन्सीज आहेत ज्या वर्ल्ड रिनाऊंड आहेत, कारण आम्ही स्वतःसाठी पण करत होतो आणि आम्हाला जे प्रॉडक्ट्स बाहेर एक्सपोर्ट करायचे होते त्याच्यासाठी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन लागणार होतं. 3 वर्ष त्या फार्मवरती आम्हाला सॉइल प्रूव्ह करायला लागतं की वी आर डुईंग केमिकल फ्री फार्मिंग. मग त्यानंतर ती एजन्सी येते, सॉईलचं सॅम्पल घेऊन जातात वेगवेगळ्या साईट्सवरून, त्याचं इव्हॅल्युएशन करून मग ते म्हणतात की हां आता नाव यू कॅन से की हे तुमचं शेत सर्टिफाईड ऑर्गॅनिक आहे. तर हे करायची प्रोसेस खूप महाग आहे आणि ते वर्षानुवर्ष करायला लागतं. म्हणजे दरवर्षी ते ऑडिटला येतात. त्यानंतर प्रत्येक प्रॉडक्टचं तुम्हाला बाहेरच्या लॅबमध्ये टेस्टिंग करायला लागतं की फिनिश्ड प्रॉडक्टमध्ये तुमच्या पेस्टिसाईड रेसिड्यू किंवा हेवी मेटल किंवा मायक्रोबायोलॉजी FDA दिलेल्या लिमिट्सप्रमाणे आहे का नाही. तर हे भारतामध्ये करणाऱ्या कंपन्या नेक्स्ट टू म्हणजे अगदी बोटावर मोजण्या इतक्यात. त्यामुळं प्रत्येक लेबलवरती जर ऑर्गॅनिक लिहिलं असेल तर तो प्रॉडक्ट ऑर्गॅनिकच आहे असं नाही. आणि हे फक्त भारताचंच नाही, हे जगभरासाठी खरं आहे. कारण तुम्ही एखाद्या एक्सपोला जर गेलात बाहेर तर जेवढ्या कंपन्या तुम्हाला दिसतात सर्टिफाईड ऑर्गॅनिक म्हणवणाऱ्या, तेवढा लँडमास पृथ्वीवर आहे का नाही असा प्रश्न पडतो. सो ऑर्गॅनिक चांगलं आहे, पण त्यापेक्षा क्लीन आणि टेस्टेड प्रॉडक्ट किंवा मटेरियल असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सध्या मला आता तुम्ही म्हणालात ना की ते बघणं महत्त्वाचं आहे ऑर्गॅनिक, आणि लँडमासबद्दल बोललात, ते शिलाजीत जे हजारो वर्षांमध्ये जे 2 दगडांमध्ये बनतं आणि ते आता टनाने विकलं जातं, तर काय स्कॅम आहे का तो? तुम्हालाच एक प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतं शिलाजीत कुठून येतं? म्हणजे असं म्हटलं जातं की ते हिमालयातनं येतं, पण मला प्रश्न पडतो एवढं हिमालयात असतं का आणि एवढं खरंच ते एक्स्ट्रॅक्ट करतात का? सो भारतातच असं नाही, जगात कुठनंही जे शिलाजीत विकलं जातंय ते हिमालयातनं येत नाही. कारण पहिलं म्हणजे हिमालयामध्ये तुम्हाला खणकाम करून काहीतरी काढायला आधी भारत सरकार परवानगी देईल का नाही, हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्याची शिलाजीतची सुरुवात अशी झाली की आयुर्वेदामध्ये त्याचे रेफरन्सेस आहेत आणि शिलाजीत डेफिनेटली इज युजफुल टू युअर बॉडी. त्याच्यामध्ये फल्विक ॲसिड असतं, ह्युमिक ॲसिड असतं आणि बरेच असे मायक्रो मिनरल्स आणि कंपाऊंड्स आहेत की जे शरीराला तुमच्या अन्नामधनं मिळतीलच असं नाही. सो शिलाजीत डेफिनेटली युजफुल आहे. सो फल्विक ॲसिड काय करतं की ह्या मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा जे विटॅमिन्स आहेत किंवा मिनरल्स आहेत ते तुमच्या सेलमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया असतो त्याला पोचवायचं काम करतं. आणि मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ युअर सेल. त्याच्यामुळे सेल जगते, मल्टिप्लाय होते आणि तुम्ही वाढता आणि जिवंत राहता. सो शिलाजीत उपयोगी आहे, पण आत्ता जे शिलाजीत येतं आहे ते सगळं सोमालियामधनं येतं आहे, आफ्रिकेतून. सोमालिया? हो. सो सोमालियामध्ये पण खूप उंच डोंगर आहेत आणि तिथं शिलाजीत एक्स्ट्रॅक्शनच्या माइन्स आहेत आणि तिथनं तो स्टोन येतो आणि मग तो भारतामध्ये कंपन्या प्रोसेस करून प्रॉडक्ट्स बनवत आहेत. आता हे झालं ॲक्च्युअल शिलाजीत तुम्ही म्हणू शकता. हिमालयन शिलाजीत हे मिळत नाही. पण स्टोन येतो म्हणजे ते ॲक्च्युअली फॉसिल रेझिन असतं ना ते? हां, एक्झॅक्टली. 2 दगडामध्ये प्रेस झालेलं. एक्झॅक्टली, त्याला म्हणतात शिलाजीत स्टोन. आणि मग त्याचं इकडं आणून प्युरिफिकेशन केलं जातं, एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि मग तुम्हाला शिलाजीत मिळतं. पण जागतिक साठा आहे का एवढा शिलाजीतचा? आत्ता तरी सोमालियात आहे. अजून एक 5-10 वर्षांनी बघू. तोपर्यंत नवीन कुठेतरी साठे ते शोधूनच काढतील, कारण शेवटी कमर्शियल ॲस्पेक्ट त्याला खूप मोठा आहे. पण शिलाजीतचा प्रॉब्लेम असा आहे की शिलाजीत आयडेंटिफिकेशनच्या मेथड्स नाही आहेत. म्हणजे आत्ता आम्ही शिलाजीत वापरतो, आम्ही पण अगदी छोट्या प्रमाणात वापरतो. कुठून आणता तुम्ही? सो आम्ही बाहेरनंच विकत घेतोय, कारण शिलाजीतला प्रोसेसिंगला जी फॅसिलिटी लागते ती आमची इनहाऊस नाही आहे. पण म्हणूनच आम्ही जे वापरतो ते आम्ही टेस्टिंग करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिलाजीतमध्ये काय आहे तर हेवी मेटल.
कारण इट इज अ मिनरल रेझिन. शिलाजीत हे झाडांवरती उगवत नाही, हे दगडातनं बाहेर आलेलं असतं. सो ते जर प्युअर नसेल, त्याच्यात हेवी मेटल्स असतील, तर दॅट कॅन बी पॉयझनस. आणि जे डोसेस सांगतायत की तुम्ही 250 मिलीग्रॅम घ्या, 500 मिलीग्रॅम घ्या, डोस बरोबर आहे, आयुर्वेदाप्रमाणे थोडा जास्तच आहे, पण त्याची प्युरिटी काय आहे, त्याचा हेवी मेटलचं टेस्टिंग केलेलं आहे का? कारण हेवी मेटल काय असतात, आता FDA एक 5-6 असे हेवी मेटल्स शोधून काढलेत की दे आर एक्स्ट्रीमली पॉयझनस टू ह्युमन बॉडी. लेड आहे, आर्सनिक आहे, कॅडमियम आहे, मर्क्युरी आहे. तर हे तुमच्या अन्नामध्ये एका प्रमाणाच्या पलीकडे गेले की दॅट फूड बिकम्स पॉयझन. कारण हेवी मेटल्सचं काय होतं, ते शरीरात जातात पटकन, ॲब्सॉर्बही खूप फास्ट होतात, ते इजेक्ट होत नाहीत. आणि दॅट इज वेअर शिलाजीत कुड गो व्हेरी रॉंग इन द नेक्स्ट 5-10 years, एस्पेशली अनटेस्टेड शिलाजीत जर असेल तर. कारण आत्ता काय होतंय, शिलाजीतला स्टँडर्डाईज करताना ते फल्विक ॲसिड बघतात, पण अजून एक मजा अशी आहे की दुसऱ्याही दगडांमध्ये फल्विक ॲसिड शिलाजीत एवढंच असतं. तुम्ही ह्युमिक ॲसिड आणि फल्विक ॲसिड हे शेतीमध्ये वापरलं जातं, आणि जे शिलाजीत 6,000-8,000 रुपयाला प्युरिफाईड आम्ही विकत घेतो, तेच शिलाजीत चायनामध्ये तुम्हाला $2 पर किलोला, $2 पर किलो, 160 रुपये किलो नी तुम्हाला चायनात मिळू शकतं. हा, एक्झॅक्टली. सो लिओनार्डाईट आणि लिग्नाईट असे 2 दगड आहेत जे एक्झॅक्टली शिलाजीत रेझिन जसं दिसतं तसे दिसतात. आणि आय एम शुअर बऱ्याचशा कंपन्या अशा असतील भारतातच, असं नाही कुठेही, ज्या त्यांनाही माहीत नसेल, पण दे माइट बी युझिंग दॅट इन्स्टेड ऑफ शिलाजीत. सो शिलाजीत घेताना ते चांगल्या कंपनीचं आहे का नाही, आणि डोस एवढा हाय ठेवायचा का, हे डॉक्टरशी किंवा तुमच्या न्यूट्रिशनिस्टशी बोलूनच शिलाजीत घेतलं पाहिजे. कारण तुम्हाला जर अनडिटेक्टेड रिनल इश्यूज असतील किंवा गॉल ब्लॅडरचे इश्यूज असतील तर घेऊ नये शिलाजीत. कारण त्यातनं गॉल स्टोन्स होऊ शकतात, किडनी स्टोन्स होऊ शकतात, आणि प्लस हेवी मेटल्सचं जर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आलं तर इट कुड लीड टू टॉक्सिसिटी इन द ह्युमन बॉडी. त्यामुळे शिलाजीत घेताना ते चांगल्या कंपनीचं आहे का, प्लस कारण मार्केटिंगचं कसं आहे, पैसे ओतले की मार्केटिंग होतं, पण प्रॉडक्ट हा नेहमी चांगला होऊच शकतो पैशातनं असं नाही. त्याला टेक्निकल नो हाऊ आणि नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. पण मग शिलाजीत कशासाठी घेतात, कन्झम्पशन का असतं? सो कसं होतंय, आता सगळं आपण जे न्यूट्रिशन म्हणजे अन्न जे आपण खातो ते सगळं जमिनीतनं येतंय, पण तुमच्या फार्मिंग प्रॅक्टिसेस किंवा जे जमिनीतच नाही आहे ते अन्नात कसं येणार. सो आता तुम्ही समजा ज्या आता मग बटाटा असेल किंवा, सो त्याच्यामधनं तुम्हाला मॅंगनीज मिळायला पाहिजे, पोटॅशियम मिळायला पाहिजे, पण ज्या जमिनीमध्ये बटाटा उगतोय त्या जमिनीतच ते जर न्यूट्रियंट्स नसतील तर ते झाडात कुठनं येणार, आणि मग ते तुमच्या अन्नातनं तुमच्या शरीरात कसे जाणार. सो असे काही जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत की जे बॉडीसाठी एसेन्शियल आहेत किंवा वर्किंगसाठी चांगले आहेत, ते शिलाजीतमधनं बेसिकली तुम्हाला मिळू शकतात. नाही, पण मग ते एनर्जी किंवा ह्याच्यासाठी वापरलं जातं. सो एनर्जीसाठी वापरलं जातं. मी म्हणलं तसं की फल्विक ॲसिड जे आहे ते त्या मायक्रोन्यूट्रियंट्स तुमच्या सेल वॉलमध्ये आत नेऊन तुमच्या मायटोकॉन्ड्रियाला पोचवतं, आणि सो मग लोकांना रिझल्ट दिसतात की अरे मेरा एनर्जी बढ़ गया है, मला खूप छान वाटतंय, माय स्ट्रेंथ हॅज इम्प्रूव्ड. तर ते जे होतं दॅट इज बिकॉज युअर सेल्युलर फंक्शन आणि सेल्युलर मेटाबॉलिझम हॅज इम्प्रूव्ड. तर हे शिलाजीतनी डेफिनेटली होतं, पण इफ इट इज द राईट क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ शिलाजीत. आता एनर्जीचंच सांगतो, जर तुम्ही शिलाजीत घेतलं आणि तुम्हाला इमिजिएटली असं बूस्ट ऑफ एनर्जी जर येत असेल तर त्या शिलाजीतमुळं नाही आहे, इट इज बिकॉज ऑफ कॅफिन. त्याच्यात कॅफिन घालतात. आहेत काही लोक जे पटकन, कारण आजचा जमाना असा आहे की पटकन रिझल्ट पाहिजे, आणि म्हणूनच आयुर्वेदा कुठंतरी मागं पडलंय की लोक म्हणतात अरे मी घेतोय पण रिझल्ट येत नाहीत. जी गोष्ट तुम्ही वर्षानुवर्ष करून एखादा आजार तुम्हाला झालेला आहे ती एका दिवसात कशी बरी होणार. ॲलोपॅथीनी पण लगेच रिझल्ट येत नाहीत. बऱ्याचदा तुम्हाला डोस बदलायला लागतो, मेडिकेशन बदलायला लागतं. आयुर्वेदाचं सेम आहे. सो एखाद्या प्रॉडक्टचा पटकन रिझल्ट येत असेल
तर दॅट इज प्रॉब्लेमॅटिक. मी आता US मध्ये एक केस झाली होती. त्यांनी शिलाजीतचं टेस्टिंग केलं, त्यांना त्यात कॅफिन सापडलं. सो 200 मिलीग्रॅम कॅफिन, 500 मिलीग्रॅम शिलाजीतचा डोस, त्याच्यात 200 मिलीग्रॅम कॅफिन. बाय ह्युमन अॅनाटॉमी 200 मिलीग्रॅम कॅफिन तुम्ही दिवसाला नाही घेतलं पाहिजे, पण ते तुम्ही घेतल्यावर तुम्हाला एनर्जी रश येणारच आहे. पण जो नंतरचा क्रॅश असतो तो लोक करतात की अरे नाही आता एवढं मी 3 तास जिम केलं, दमणारच ना माणूस. पण ते 200 मिलीग्रॅम कॅफिन वीन ऑफ झाल्यामुळे तो क्रॅश झाला आहे हे लोक रिअलाईज करत नाहीत. त्यानंतर अजून एका केसमध्ये त्यांना एफेड्रिन सापडलं शिलाजीतमध्ये. तर एफेड्रिन इज बेसिकली अ स्टेरॉइड आणि ते बँड आहे. म्हणजे पूर्वी बॉडी बिल्डिंगमध्ये वापरलं जायचं. USFDAने स्टडीज केल्या, बरेच बॉडी बिल्डर्सना त्याचे खूप वाईट इफेक्ट्स झाले आणि म्हणून USFDAने ते बॅन करून टाकलं. तर हे शिलाजीतच्या नावाखाली हळूच त्याच्यात थोडंसं एफेड्रिन घालतात. म्हणजे जे जिमला जात आहेत त्यांच्या बॉड्या पण वाढायला लागल्या आणि मग ते म्हणतात नाही नाही ते शिलाजीतमुळे झाले. तर तसं नाही आहे. शिलाजीत इज अ गुड इन्ग्रेडियंट पण इट हॅज टू बी प्युअर. तुम्ही स्टिरॉइड्सचं म्हटलं ना, पण मला असं वाटतं जेव्हाही काही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असतात म्हणजे साधारणतः प्लांट्समधनं आपण जे एक्स्ट्रॅक्ट करतो त्याच्यात स्टिरॉइड्स असतातच ना? असतातच असं नाही, पण स्टेरॉइड्सचे काही प्री मार्कर्स असतात जे शरीरामध्ये जाऊन तुमचं म्हणजे हॉर्मोन प्रोडक्शन जे आहे ते मॉड्युलेट करतात. सो बेसिकली रसायन जे आपण म्हणतो, म्हणजे आता हळद झाली, अश्वगंधा झाली, शतावरी झाली, ब्राह्मी झाली, दीज आर ऑल रसायनज. तर ते काय करतात की तुमचं वातपित्त कफ जे असतं ते मॉड्युलेट करतात. सो आयुर्वेदा काय करतं, पहिलं औषध शरीरात काय करतं, इट शोज युअर बॉडी द राईट पाथ टू हील इटसेल्फ. आणि ते आयुर्वेदा अख्ख्या शरीरामध्ये करतं. ॲलोपॅथिक मेडिसिन काय करतं की ते काही पाथवेज असतात ते मॉड्युलेट करतात, काही प्रोटीन्स असतात त्याला ते अटॅच होतात आणि बॉडीमध्ये प्रोसेस चेंज होते. आयुर्वेदाही तेच करतं, पण आयुर्वेदाचा मल्टिपल सिनर्जिस्टिक इफेक्ट असतो. म्हणजे तुम्ही अश्वगंधा घेतली की फक्त तुमची स्ट्रेंथच वाढते असं नाही, तुमचा स्ट्रेसही कमी होतो, तुम्हाला झोपही चांगली लागायला लागते. सो हे जे सिनर्जिस्टिक इफेक्ट्स आहेत. आणि मग अश्वगंधा उष्ण असते, म्हणजे अश्वगंधा खूप जास्त तुम्ही घेतलीत तरी त्याचा त्रास होतो. मग आयुर्वेदाने काय केलं की अश्वगंधा उष्ण आहे, मग काहीतरी शीत घालू म्हणून मग शतावरी घातली. सो मग अश्वगंधा शतावरीचं कॉम्बिनेशन आलं. सो मग हे असं जे आहे डेव्हलपमेंट ही आयुर्वेदामध्ये केलेली आहे आणि त्यातनं मग तुम्हाला ते सिनर्जिस्टिक इफेक्ट्स दिसायला लागतात. शतावरीवरनं आठवलं की शतावरी हे मला वाटतं हॉर्मोन्स आणि स्त्रीच्या आरोग्यासाठी जास्त उपयोगी आहे ना? सो हां, म्हणजे ट्रॅडिशनली शतावरी ही शीत आहे, इट इज कूलिंग आणि हॉर्मोन मॉड्युलेशन करतं. स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी अशी हर्ब आहे, पण याचा अर्थ असा नाही की ती पुरुषांनी घेऊ नये. म्हणजे आत्ता US शतावरी आता हॉट इन्ग्रेडियंट व्हायच्या मार्गावर आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री तिथे शतावरी आहे का असं, म्हणजे आम्हाला एक 10-15 इन्क्वायरीज रोज येत असतील की तुम्ही शतावरी एक्स्ट्रॅक्ट करता का. सो कशासाठी, पण ओव्हरऑल हॉर्मोन बॅलन्सिंगसाठी. आणि मी म्हणलं तसं की आयुर्वेदामध्ये ते इट बॅलन्सेस युअर बॉडी. म्हणजे आयुर्वेदा कसं, इट इज नॉट अ मेडिसिन, आयुर्वेदा इज अ लाईफस्टाईल, इट इज अ फॉर्म ऑफ लिव्हिंग. ते तुम्हाला डाएटचं सांगतं, ते तुम्हाला व्यायामाचं सांगतं, ते तुम्हाला झोपेचं सांगतं, ब्रीदिंग आणि न्यूट्रिशन हे सगळं मिळून जो होतो तो आयुर्वेद आहे. सो शतावरी आत्ता इट इज गोइंग टू बिकम अ हॉट इन्ग्रेडियंट सून. आपल्याकडे लोकांनी नाही ते फक्त स्त्रियांनीच घ्यायचं असतं, पुरुषांनी हात लावू नका, तर ते असं नाही आहे. इट इज गुड फॉर मेन ॲज वेल. हॉर्मोन मॉड्युलेशन आणि बॅलन्सिंगसाठी खूप चांगलं आहे आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले दिसतात. हे आपण जे सगळं बोलतोय ना, मला असं वाटतं हे सगळं त्या वेलनेसच्या अंडर येतं. ऑफकोर्स. आणि सध्या मला वाटतं कोविड नंतर विशेषतः वेलनेसला, म्हणजे इतके दिवस कसं की एखादा रोग आहे तो बरा करायचा असं आम्ही ॲलोपॅथीमध्ये म्हणायचो, तर आता रोग होऊच नाही. म्हणून मला असं वाटतं हे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. तर ही जी वेलनेसची जी इंडस्ट्री आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं अँटी एजिंग आहे, स्किन आहे, हेअर आहे आणि इन जनरल तुमची हेल्थ सुधारणं, एनर्जी येणं, तर ही जी एक मार्केट आहे ती किती मोठी आहे?
सो आयुष एस्टिमेट्स प्रमाणे आत्ता $200 बिलियन इंडस्ट्री आहे. 200 बिलियन बिलियन डॉलर्स हो. म्हणजे किती रुपये झाले? म्हणजे आता बघा ना, 100 बिलियन म्हणजे 80,000 कोटी, 2 लाख कोटीचं मार्केट म्हणा तुम्ही. 2 लाख कोटी? हो, असं आयुष डिपार्टमेंट सांगतं. त्याच्यात 1 लाख कोटी प्रॉडक्ट बेस्ड मार्केट आहे आणि 1 लाख कोटी सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सो सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे तुम्ही स्पाज आहेत आणि तुम्ही सगळे म्हणजे पंचकर्म वगैरे करून घेता. सो दॅट कम्स अंडर द सर्व्हिस इंडस्ट्री. आणि मग प्रॉडक्ट इज म्हणजे अगदी योगा मॅट्स असतील किंवा जे आपले प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे असतील. सो ते सगळे प्रॉडक्ट बेस्डमध्ये येतात. सो इंडस्ट्री इज ग्रोईंग. आता कसं झालं की कोविडच्या आधीपर्यंत लोकांचा आयुर्वेदावरती ज्या लोकांचा आधीपासून विश्वास होता त्यांचा तो होताच, पण जनरिक पॉप्युलेशनचं असं होतं की अरे ते आयुर्वेदानी काही होत नाही. जेव्हा कोविड आला आणि ॲलोपॅथीकडे इमिजिएट आन्सर नव्हतं, तेव्हा पहिल्यांदा लोकांना रिअलाईज झालं की आपल्या स्वतःची काळजी घेणं आणि बॉडीची काळजी घेणं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन जे आहे ते पहिल्यांदा सुरू झालं. म्हणजे अजून एक 5-10 वर्षांनी तो ट्रेंड भारतात आला असता. जर कोविड आला नसता तर अजून 10 वर्ष लागली असती लोकांना हे समजायला. आता लोक म्हणतात की अमेरिकेतलं किंवा युरोपमधलं न्यूट्रास्युटिकल आणि आयुर्वेदाचं मार्केट खूप मोठं आहे. तर ते काय आहे? कारण हेल्थकेअर तिथली अतिशय महाग आहे. म्हणजे एखादी गोष्ट, आता साधा आपल्याकडे डेंटिस्ट्रीमधलं आपण उदाहरण घेऊ. रूट कॅनलला 10,000 ते 15,000 रुपयामध्ये रूट कॅनल होतो. तोच रूट कॅनल तुम्ही जर US करायला गेलात तर $25,000 लागतात. सो मग लोक काय करतात की अरे दात रोज 3दा घासूच, 2दाही नको, 3दा घासू. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जी लाईफस्टाईल ती डेव्हलप होते. तसं ऑटोमॅटिकली भारतातही ते एक पॉईंटला होणार आहे. जशी हेल्थकेअर महाग होत जाईल तसं ऑटोमॅटिकली पीपल विल स्टार्ट युझिंग प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन, सप्लिमेंटेशन, आणि मग भारताचं मार्केटही तसंच ते वाढत जाईल. म्हणजे आयुष एस्टिमेट्सप्रमाणे 2035 पर्यंत इट शुड बी अ $500 बिलियन इंडस्ट्री असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपला शेअर वाढायलाच पाहिजे नाही का? कारण आपला आयुर्वेद आपलाच आहे. पण आपणच लोकांनी जर वेळच्या वेळी त्या आयुर्वेदाला किंमत दिली नाही तर एक काळ असा येणार आहे की आपलाच आयुर्वेद भारताबाहेरून आपल्याकडे 10 पट किमतीला येईल आणि ते अमेरिकेतनं आलाय म्हणजे प्रॉडक्ट चांगला आहे बरं का असं म्हणून आपणच जी गोष्ट 400 रुपयाची आहे ती 4,000 रुपयाला तेव्हा आपण विकत घेत असू. पण ते योगाच्या बाबतीत होतंय. एक्झॅक्टली. तिकडे योग करायला लागल्यावर आपले लोक चला आता योग करूया असं म्हणायला लागलेत. हां, म्हणजे मला असं खूपदा दुःखही होतं की आपलीच गोष्ट बाहेरनं आल्यावर आपल्याला जास्त अप्रूप का वाटते. म्हणजे जे 5,000 वर्ष 7,000 वर्षात डेव्हलप केलेली सिस्टीम आहे तर त्याचं आपण आचरण इनबिल्ट सुरू करायला पाहिजे आणि बाहेरून आलं म्हणून चांगलं असं आयुर्वेदाच्या बाबतीत होऊ नये असं माझं मत आहे. ते आपल्यावर एक थोडासा कॉलोनायझेशनचा थोडासा इफेक्ट आहे अजूनही की ते बाहेरचं म्हणजे चांगलं असं. पण ठीक आहे, आता हळूहळू आपण आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आयुर्वेद, योग हे हळूहळू त्याला चांगले दिवस आलेत आणि लोकांना कळायला लागलेलं आहे की जुनं ते सोनं आहे म्हणून. बरोबर. आणि ही कल्चरल शिफ्ट पण होतीये मला वाटतं. एक्झॅक्टली. तुम्हाला एक मजेदार किस्सा सांगतो. सो आमचा US एक कस्टमर आहे. ही इज अ प्लॅस्टिक सर्जन आणि आम्ही त्यांना आवळ्याच्या गोळ्या करून देतो. सो जेव्हा बोटॉक्सच्या ट्रीटमेंट्स असतात किंवा प्लॅस्टिक सर्जरी होते तेव्हा इन्फ्लमेशन खूप असतं स्किनमध्ये पण आणि बॉडीमध्ये पण. तर ते आवळ्याच्या गोळ्या त्यांना देतात. म्हणजे ते आमचे कस्टमर आहेत डॉक्टर. ते त्यांच्या पेशंट्सना त्या गोळ्या देतात की इन्फ्लमेशन कमी व्हायला मदत होईल. आणि त्यांचे कस्टमर कोण आहेत तर लिज टेलर, सोफिया वर्गारा, किम कार्डॅशियन. सो तुम्ही ट्विटरवर जाऊन तुम्ही चेक करू शकता, त्यांचा फोटो आहे त्या बॉटल्स बरोबर की आय एम ऑन माय 3rd बॉटल, आय एम ऑन माय 5th बॉटल. आणि मग आमच्याकडे इन्क्वायरीज सुरू होतात की ते आवळा फार चांगला असतो इन्फ्लमेशन कमी करायला, तुमच्याकडे आहे का. तर आता तो म्हणजे ते जे डॉक्टर आहेत ते $100 एक बाटली विकतात आवळ्याच्या 60 गोळ्यांची. तीच आवळ्याची कॅप्सूल आम्ही इकडे $500 विकतो आणि डॉक्टर म्हणतात नाही नाही याचा काही रिझल्ट येत नाही.
पण जेव्हा तिकडून येतं तेव्हा मग ते म्हणतात की नाही आता छान आहे, आता हे घ्यायलाच पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी आणलंय मला बघायची खूप कुतूहल आहे. काय आणलंय? सो आमच्या दागिन्यांचा पिटारा बेसिकली मी आणलेला आहे. काही एक्स्ट्रॅक्ट्स आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. वेल्वेट बॉक्स मध्ये आणलंय. सो अगदी जे काही कॉमन असे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्हीच ओळखा काय आहे हे. काय म्हणजे हे एक्स्ट्रॅक्ट आहे? एक्स्ट्रॅक्ट्स आहेत. सो 35 किलो रॉ मटेरियल मधनं हा 1 किलो होतो. हे कॉफी बीन एक्स्ट्रॅक्ट. एक्झॅक्टली. सो जी कॉफी आपण पितो म्हणजे त्याचे जे बीन्स असतात ते बीन्स आम्ही रोस्ट करून आणतो, त्याची पावडर केली जाते आणि मग त्याचा एक्स्ट्रॅक्ट केला जातो. हे कुठे वापरतात? आणि सो हे कन्फेक्शनरीमध्ये जातं, परफ्युम्समध्ये जातं, फूडमध्ये जातं, लिकर्समध्ये वापरलं जातं. स्टारबक्स ॲक्च्युली कॉफी वापरतं, म्हणजे ते कॉफी एक्स्ट्रॅक्टमधनं कॉफी करत नाहीत, पण आमचं हळद आहे किंवा सिनॅमन आहे. सो हे असे जिथं फ्लेवर बूस्टिंग तुम्हाला पाहिजे तिथे हे एक्स्ट्रॅक्ट डेफिनेटली वापरले जातात. अजून एक खूप छान असा आहे तो म्हणजे जॅस्मिनचा एक्स्ट्रॅक्ट आहे. जॅस्मिन हे सो परफ्युम्समध्ये जातं, उदबत्त्यांमध्ये जातं आणि 4 लाख फुलांमधनं 1 किलो 4 लाख फुलांमधनं हे 1 किलो एक्स्ट्रॅक्ट केला जातो. मस्त आहे, खूप सुंदर आहे. कुठून आणता फुलं तुम्ही जॅस्मिनची? सो कर्नाटकात आहेत, कोकणात आहेत, केरळमध्ये भरपूर होतं जॅस्मिन. खूप सुंदर आहे. आणि मग सगळ्यात आमच्यासाठी ठरलेला जादूचा प्रॉडक्ट म्हणजे हळद. हे हळदीचं तेल. ओ तेल? हो. हे कसं बनवता मग? सो हे इधर एसेन्शियल ऑइलनी पण केलं जातं आणि CO2 एक्स्ट्रॅक्शननी पण केलं जातं. सो CO2 एक्स्ट्रॅक्टेड ऑइल्स जी आहेत ती सगळी आम्ही एक्सपोर्ट करतो कारण ती अतिशय महाग आहेत. म्हणजे 10-15 किलो हळदीमधनं हे 1 किलो तेल तुम्हाला मिळतं आणि म्हणूनच त्याचा डोस जो असतो तो अतिशय कमी असतो. पण मग तुम्ही कॅप्सूलमध्ये हे असतं ऑइल? हो हो, ते ऑइल पावडरमध्ये केलं जातं पुढे. सो आमची फुल स्पेक्ट्रम टेक्नॉलॉजी म्हणून आहे, त्याच्यामध्ये मी म्हणलं तसं की ऑइल सोल्युबल, वॉटर सोल्युबल आणि अल्कोहोल सोल्युबल हे सगळे कंपाऊंड्स मिक्स करून जे फायनल एक्स्ट्रॅक्ट होतो तो प्रॉडक्ट्समध्ये वापरला जातो. मस्त आहे. मग हा पारिजातकचा एक्स्ट्रॅक्ट आहे, हा पण परफ्युम्समध्ये वापरला जातो. सो हे जे सगळे एक्स्ट्रॅक्ट्स आहेत हे तुम्ही ॲग्रिकल्चर पासून फूड, तिथून पुढे कॉस्मेटिक्स, न्यूट्रास्युटिकल्स, परफ्युम्स. सो माणूस म्हणून मला देणार आहात? हो, ठेवा की. माणूस म्हणून आपण जे प्रॉडक्ट्स वापरतो सगळे त्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये हे बॉटॅनिकल इन्ग्रेडियंट्स वापरले जाऊ शकतात. मस्त आहे, खूप छान आहे. एखादा एक मजेदार प्रॉडक्ट तुम्हाला मी दाखवतो. हा बेसिकली फिजीमध्ये उगवला जातो, त्याला कावा असं म्हणतात. तो कावा आपला तो आपला चहा, तो हा कावा नाही. ओके. तर ह्याचा एक्स्ट्रॅक्ट असं म्हणलं जातं की जे इफेक्ट्स अल्कोहोलमुळे येतात ते सेम इफेक्ट्स ह्यांनी येतात, पण दुसऱ्या दिवशी हँगओव्हर होत नाही आणि तुमच्या लिव्हरलाही ते अफेक्ट करत नाही आणि इट इज अ व्हेरी शॉर्ट लिव्ड इफेक्ट. तर हे दिस इज वन ऑफ द एक्सपोर्ट इन्ग्रेडियंट्स. हे कशात वापरलं जातं? सो याचे लोक हेल्थ शॉट्स करतायत. हेल्थ शॉट्स? हा, पावडर फॉर्म मध्ये एफरवेसन टॅबलेट्स केल्या जात आहेत की ते तुम्ही पाण्यात घ्या आणि प्या. म्हणजे इफेक्ट अल्कोहोल सारखा? इफेक्ट अल्कोहोल सारखा थोडा वेळ येतो आणि नो साईड इफेक्ट असं अजून क्लेम आहे, पण त्याच्यावर अभ्यास चालू आहे. हा इट इज वन ऑफ द एक्सपोर्ट इन्ग्रेडियंट्स. कुठे करता एक्सपोर्ट? आम्ही हा आता US ला पाठवतोय, परत फिजीला पाठवतोय. सो हे असे मजेदार असे बरेच आमचे एक्स्ट्रॅक्ट्स आणि प्रॉडक्ट्स आहेत. ते काय? आणि ते पण माझं लक्ष त्याच्यावर गेलेलं आहे. सो या उदबत्त्या आहेत. सो आयुर्वेद म्हणलं की फक्त औषधं नसून असे फन प्रॉडक्ट्स सुद्धा काही असतात. चंपक, मूड एलिव्हेशन आणि एक्साइटमेंट. सो अशा या 100% नॅचरल अशा उदबत्त्या आम्ही करतो. युजली आपण ज्या उदबत्त्या वापरतो त्याच्यामध्ये धूर खूप होतो आणि त्या केमिकल बेस्डच असतात. याच्यात आम्ही काय करतो की नारळाची जी करवंटी असते त्याचा कोळसा केला जातो
आणि त्याची मसाला अगरबत्ती आमचे एक्स्ट्रॅक्ट्स वापरून आम्ही करतो. हो. सो याचा धूर खूप कमी होतो आणि एकदा हवेमध्ये वास गेला की तो एक 6 ते 8 तास राहतो? वास तसा राहतो. सो आमच्याकडे बऱ्याच लोकांचे रिव्ह्यूज असे आहेत की मी सकाळी ऑफिसला जायच्या आधी देवाची पूजा केली आणि उदबत्ती लावून गेलो आणि परत आल्यावर सुद्धा त्या उदबत्तीचा घमघमाट तिथे देवघरामध्ये होता. मग हे ऑनलाईन आहे अवेलेबल? ऑनलाईन अवेलेबल आहे तुमच्या निसर्ग अरबच्या वेबसाईटवर? ऑफकोर्स. आणि ऑनलाईन अवेलेबल आहेत बरेच 6-7. हो, ते तुमच्यासाठीच आणलंय तुम्ही. आणि तुमच्या ड्रेसला ते मॅच पण होतोय कलर त्याचा. सो चंपक चाफा. हा, सो सोन चाफा जो असतो. कुठून आणता तुम्ही तो? सो आहे आपल्याकडे साऊथ इंडियामध्ये देवभक्ती खूप असल्यामुळे कमर्शियली कल्टिवेट करतात फुलं आणि मग त्याचं आम्ही बेसिकली एक्स्ट्रॅक्ट आणून रॉ मटेरियल आणून त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं आणि मग हे प्रॉडक्ट्स केले जातात. येस, थँक्यू सो मच फॉर दिस. आमचं कसं झालं, एक्स्ट्रॅक्ट्स आम्ही बरेच करत होतो, पण जेव्हा हे एक्स्ट्रॅक्ट्स आम्ही मार्केट करायला सुरुवात केली तेव्हा असं कळालं की लोकांना कळतच नाहीये की वापरायचं कसं. सो मग आम्ही प्रॉडक्ट डेव्हलपमेंटची लॅब काढली आणि वी स्टार्टेड डेव्हलपिंग प्रॉडक्ट्स की या बॉटॅनिकल्सचा असा उपयोग केला जाऊ शकतो. तुम्ही एक ऑन्टरप्रेनर म्हणून सुरुवात केलीत आणि एवढं मोठं $1 बिलियन मार्केट आहे, तर तुमचं काय आहे, म्हणजे तुमचं गोल काय आहे? बाबांपासून घेतलात ऑफकोर्स. तेव्हा कंपनी कुठल्या स्टेजला होती आणि तुम्हाला पुढच्या 10 वर्षात कुठे नाही कंपनी? 2014 मध्ये जेव्हा मी जॉईन झालो तर तेव्हा कंपनी वॉज अराउंड 10 करोड्सचं हे होतं. आत्ता टुडे वी आर ॲट अबाउट 100 करोड्स. आणि स्वप्न असं आहे की जेवढं मोठं ऑर्गनायझेशन आणि जेवढी मोठी कंपनी करता येईल तेवढी मोठी करायची आहे. ती का करायची आहे तर पैशाचा लोभ म्हणून नाही, पण टू डू द राईट थिंग्स यू हॅव टू हॅव पॉवर. आणि तुमचा जर साईज मोठा नसेल तर जी चांगली गोष्ट करायचा प्रयत्न तुम्ही करताय ती सगळ्यांपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून द गोल इज टू बिकम ॲज लार्ज ॲज पॉसिबल. सो ज्या गोष्टी आम्ही ट्रान्सपरंटली आणि एथिकली करतोय त्या मोठ्या स्केलवरती करून त्याचा जास्तीत जास्त लोकांना उपयोग व्हावा, हे बेसिकली स्वप्न आहे. आणि आयुर्वेदाला ग्लोबल स्टेजवरती जो मान मिळाला पाहिजे तो मान मिळवून देणं इज आवर गोल. सध्या एक्सपोर्ट किती आहे पर्सेंट आणि किती? एक्सपोर्ट आताही जास्त आहे, कारण एक्सपोर्टचं मार्केटच इतकं मोठं आहे की आय वुड से अराउंड 70% इज एक्सपोर्ट आणि 30% आमचं लोकल मार्केट आहे. पण आता वी आर ॲट अ जंक्चर वेअर बाहेरच्या कंपन्या म्हणायला लागल्यात आम्हाला भारतात यायचं आहे. आणि सो इंडियन मार्केट इज गोइंग टू बी द बिगेस्ट मार्केट फॉर द नेक्स्ट 50 years. कारण आपली 150 कोटी आज लोकसंख्या आहे आणि 150 पैकी 70 कोटी लोक असे आहेत जे 35 वर्ष किंवा 35 वर्षाच्या खालचे आहेत. आणि हे पुढे जाऊन सगळे कन्झ्युमर्सच असणार आहेत, कारण चांगली लाईफस्टाईल, चांगले प्रॉडक्ट्स हे सगळ्यांना पाहिजेत. आणि 70 कोटीचं पोटेन्शियल कस्टमर बेस असलेलं दुसरं देश म्हणजे चायना. त्यामुळं भारताकडं सगळ्यांचा डोळा आहे, भारतावर सगळ्यांचा डोळा आहे. सो इंडिया इज डेफिनेटली गोइंग टू बी अ बिगर मार्केट इन द नेक्स्ट 10 years. या इव्हन आयुर्वेदिक वेलनेस प्रोडक्ट्ससाठी. एक्झॅक्टली. तुम्ही तुमचं एक्सपान्शन कसं करणार आहात बिझनेस? सो आत्ता आम्ही बाहेर बरेच शोज करतोय. भारतातले ऑलमोस्ट सगळ्या शोजमध्ये आमचा प्रेझेन्स असतो आणि वी आर ट्राईंग टू बिल्ड गुड रिलेशनशिप्स, पार्टनरशिप्स, कोलॅबरेशन्स. आणि प्लस आमची जे रिसर्च आणि इनोव्हेशनची टीम आहे ते वेगवेगळे प्रॉडक्ट्स आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवरती काम करत आहेत जे आम्हाला मदत करेल आयुर्वेदा सगळ्यांना ॲक्सेसिबल करण्यासाठी. कारण आत्ता काय होतं की आयुर्वेदाबद्दल कोणी बोलायला लागलं की ते अतिशय मिस्टिफाय करून की आम्हालाच फक्त कळतं, तुम्हाला काही कळणार नाही, असं ते खूपदा केलं जातं. आणि मग समथिंग दॅट इज नॉट ॲप्रोचेबल त्याला लोक मग त्यांना कळतच नाही की याचं आता करायचं काय. सो आमचा प्रयत्न हाच आहे की आयुर्वेदा सिम्प्लिफाय करायचा
ते जे असं अंधारामध्ये असं लपवून ठेवलेलं प्रकरण आहे ते बाहेर आणायचं आणि युझिंग सायन्स आणि मॉडर्न मेथड्स सिद्ध करायचं की आयुर्वेदा इज अन एक्सलंट फॉर्म ऑफ मेडिसिन आणि एक्सलंट फॉर्म ऑफ लाईफस्टाईल, आणि मग ते सगळ्यांना अवेलेबल करून द्यायचं. आणि मला असं वाटतं तुमच्याकडे सगळ्या प्रकारची प्रॉडक्ट्स आहेत अजूनही, म्हणजे मेंटल हेल्थवर आहे किंवा फिजिकल हेल्थवर आहेत सगळ्या प्रकारचे. सो आमचं हेड टू टो आम्ही जवळपास सगळ्या कंडिशन्ससाठी आमच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. आणि आमची फिलॉसॉफी जी आहे की सॉईल टू शेल्फ, म्हणजे स्वतःच हर्ब्स उगवणे, किंवा आमचा जो ॲग्रिकल्चरचा बिझनेस आहे त्याच्यातनं जे शेतकरी आमचे प्रॉडक्ट वापरत आहेत, जे सर्टिफाईड ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चरचे पण प्रॉडक्ट्स आहेत, सो ते प्रॉडक्ट्स वापरून जे शेतकरी हर्ब्स उगवत आहेत त्या हर्ब्स परत घेणे, त्याचं स्वतःच एक्स्ट्रॅक्शन करणे, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करणे आणि फिनिश्ड प्रॉडक्ट देणे. सो ही जी सॉईल टू शेल्फचं आमचं प्रिन्सिपल आहे ते आम्ही कॅरी फॉरवर्ड करायचा मोठ्या स्केलवरती प्रयत्न करतो. पण माझा एखाद्याला कुठला तरी सल्ला हवा असेल किंवा काही, तर त्यांनी निसर्ग हर्बवर जाऊन त्यांना जर नक्की मी कुठलं प्रोडक्ट वापरावं हे जर विचारायचं असेल तर त्याची काही सिस्टीम आहे का? ऑफकोर्स. सो निसर्ग हर्ब्सवरती फ्री डॉक्टर कन्सल्टेशन आहे. सो माझी बायको आयुर्वेदिक डॉक्टर आहे, डॉक्टर आरती सोमण. शी इज ऑल्सो द फेस ऑफ निसर्ग हर्ब्स. तर त्या स्वतः डॉक्टर कन्सल्टेशन्स करतात. तर तुम्ही फक्त जायचं वेबसाईटवर आणि यू कॅन शेड्यूल ॲज पर युअर अवेलेबिलिटी, आणि मग मॅडम फोन करतात किंवा दुसरं कोणी फोन करतं आणि मॅडम इज द वन दॅट डज कन्सल्टेशन. त्या स्वतःच कन्सल्टेशन आणि आपल्याला सांगतात कुठलं घेतलं पाहिजे. एक्झॅक्टली. सो खूपदा कसं असतं की माणसाला माहीत असतं काय होतंय आणि त्यांना तो एक ट्रस्टचा फॅक्टर किंवा त्यांना हवं असतं की बाबा हे कसं घेऊ. कारण लोकांचं काय होतं की लोक म्हणतात आयुर्वेदिक प्रॉडक्ट घ्या कसाही, तर ते तसं नाही आहे. आयुर्वेदाला जसे चांगले इफेक्ट्स आहेत तसे साईड इफेक्ट्स पण असू शकतात. सो आयुर्वेदिक औषधं ही डॉक्टरला विचारून कधी घेतलेली चांगली, कारण तुमचं कुठलं दुसरं ॲलोपॅथिक पण औषध चालू असेल तर त्याच्याबरोबर काही क्रॉस रिॲक्शन्स होत नाही आहेत ना, तर हे पण बघायला लागतं. प्लस एखादा प्रॉडक्ट किती दिवस घ्यायचा, आणि जर तो कंटिन्युअस घ्यायचा असेल तर मध्ये वॉशआउट पिरियड पण द्यायला लागतो. मग आपण खूपदा पेपरात वाचतो की ते कुठलं तरी एखादं औषध होतं, ते घेतलं आणि मग खूप लोकांना साईड इफेक्ट झाले, लिव्हर फेल्युअर झालं. तर हे कसं होतं की चुकीचा डोस, चुकीचा कालावधी. मग हळदसुद्धा तुम्ही कंटिन्युअस नाही घेऊ शकत. एक 2-3 महिने घेतल्यावर तुम्हाला 15 दिवस 20 दिवस वॉशआउट पिरियड हा द्यायला लागतो. तर मग हे सगळं जे गायडन्स आहे तो आम्ही डॉक्टर्स थ्रू फ्री आम्ही सगळ्यांना प्रोव्हाइड करतो. कारण मी म्हणलं तसं की आम्हाला आयुर्वेद सगळ्यांना ॲक्सेसिबल करायचं आहे, आणि जे गूढ रहस्य आहे ते उघड करून सगळ्यांना सांगायचं आहे की आयुर्वेदाची ताकद बघा. आणि मग फ्री डॉक्टर कन्सल्टेशन वॉज द इझिएस्ट वे, की तुम्ही फोन उचला, डॉक्टरशी बोला, तुमच्या काय प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून घ्या, आणि त्यातनं आयुर्वेदामध्ये सुद्धा विश्वास लोकांचा वाढण्याला डेफिनेटली मदत होते. खूपच छान. म्हणजे हे कार्य खूप मोठं आहे, आणि तुम्ही जे आयुर्वेदाला एक ग्लोबल प्लॅटफॉर्म, आणि परत कमिंग बॅक की भारतासाठी सुद्धा तुम्ही एवढी मोठी बाजारपेठ उघडी केलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आणि असाच तुमचा ग्राफ वाढत जाऊ दे. आणि तुम्ही खूप म्हणजे तळमळीने करताय की हे इतकं शुद्ध पाहिजे, हे असं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे क्वालिटी कमी होता कामा नये. हे तुम्ही जे बघताय, तुम्ही इकडे आलात आणि इतकं छान माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षको, आज देवेंद्रजींनी आपल्याला वेलनेस इंडस्ट्री आणि तिचा जो ओरिजिन जो झालेला आहे तो आपल्या मूळ भारतीय परंपरेतच कसा आहे, तो आयुर्वेदात कसा आहे ते खूप सांगितलं. आणि त्याचबरोबर कुठल्या कुठल्या औषधांनी कोणते कोणते त्याच्या गुणधर्मामुळे कुठले उपाय त्याच्यामध्ये होतात ते सुद्धा खूप सुंदर सांगितलं. तुम्हाला जर काही याविषयीच्या प्रतिक्रिया असतील तर त्या कॉमेंट्समध्ये लिहा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा लिहा. तुम्ही स्वतः जर आयुर्वेदिक काही औषधं वापरत असाल आणि त्याचा तुम्हाला कसा इफेक्ट येतो हे सुद्धा आम्हाला कळवा. तर मग शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी
असाच एखादा छानसा विषय घेऊन अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.